दादांचा प्लॅन मला माहित आहे. दादांचा प्लॅन होता की सगळं नियोजन करायचं आणि ह्यांनी तिकडं कार्यक्रमाला जायचं. ते चालले होते. मला त्यांनी सांगितलं, मी म्हणलं दादा तुम्ही आता मला एवढं बहीण मानता, तुम्ही माझ्यासाठी एवढं करता ना, मी तुमच्यासाठी केक आणणार आहे असं म्हणलं. दादा म्हणले मग केक आणून चालायचा कुणाला? म्हणलं तुम्हाला. मीच नाही तिथं. म्हणलं मेळ बसला, पाकिटवालाच गेला तर केक चालायचं कुणाला? नाही हे म्हणले सगळं सेटल केले, सगळं नियोजन केले, तुम्ही जा तिथं. म्हणलं जमणारच नाही, तुम्ही तिथंच पाहिजे आम्हाला. म्हणून खरं ते थांबले. बरं नाहीतर यांची काय गॅरंटी नव्हती. तुम्ही पण म्हणत तसंच होत तसं बरं का. पण दादाचा खरंच सार्थ अभिमान वाटावा असं दादांचं जीवन आहे. आणि जीवनातनं एक खरं आदर्श घ्यावा तर दादांसारख्या लेकरांचा, मायबापाची सेवा करत, गुरूंची सेवा करत, छत्रपती शिवरायांचा आदर्श घेत आज इथपर्यंत दादा आलेत. म्हणजे हे सगळं व्हायला सुद्धा प्रारब्ध लागतं, संचित कर्म लागतं. गेल्या जन्माची नक्कीच चांगली तुमची पुण्य असणार, म्हणून हे सगळं उभा राहिलं. म्हणून दादांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि म्हणून फार गोड आज एवढं सगळं या ठिकाणी होतंय. छत्रपती शिवरायांचा जयघोष करत फार म्हणजे सांगायला गेलं तर आपलं शिवछत्रपती ग्रुप आपला सर्व आहे ना, है ना. म्हणून आपल्या ग्रुप करता छत्रपती शिवरायांची सुंदर अशी प्रतिमा आहे. छत्रपती शिवरायांची आरती झाली पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका श्री गुरुचरण सराज राजा निज मन मकर सुधारी बरनो रघुबल विमल जसु दायक बलचारी बुद्धिहीन तनु जानके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मंगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय. भातावडा पेटीचा पेटी वाजवा असे 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 फिरो फिरो असे 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 फिरो हे दुःख
दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में आओ जी पवन कुमार कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में आप भी आना संग राम जी को लाना संग सीता जी को लाना राम जी को लाना संग सीता जी को लाना राम जी को लाना संग सीता जी को लाना आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में हरि कीर्तन में हरि कीर्तन में विठल 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 अकल्प आयुष्य भावे तया कुळा अकल्प आयुष्य भावे तया कुळा माझी आस कळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा नो कवनी काळी ही संत मंडळी सुखियासो कल्पनेची बाधा नो कवने काळी ही संत मंडळी सुखियासो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता उच्चारलेला अभंग महान वैष्णव भक्त विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण जिजाऊ रमण पाषाणदम स्पष्ट करा आवाज दादा स्पष्ट करा आवाज चिंतना करता आज या ठिकाणी घेतलेला अभंग भक्तवत्सल करुणा वरुणालय पंढरीश पांडुरंग परमात्मा ज्यांच्या दारामध्ये चाकरी सुद्धा करतो एवढंच काय जगाचा मालक ज्यांच्यासोबत बसतो ज्यांच्यासोबत उठतो ज्यांच्यासोबत चालतो ज्यांच्यासोबत जेवतो ज्यांच्यासोबत बोलतो आणि प्रत्येक कार्य ज्यांची आवडीने करतो नवे नवे लहान वयामध्ये ज्या वयामध्ये आपण फक्त लेकरांना खेळायचं शिकवतो त्या वयामध्ये आपल्या हातून विश्वाच्या मालकाला ज्यांनी गास भरवला आणि हे जरी नाही कळालं तरी साध्या सोप्या भाषेत जर सांगायला गेलं कुणाचा आहे अभंग म्हणायला गेलं सांगायला गेलं तर बघा ज्ञान म्हणजे ज्ञानोबर आहे वैराग्य म्हणजे तुकोबर आहे शांती म्हणजे नाथ महाराज ज्ञान ज्ञानोबर आहे वैराग्य तुकोबर आहे शांती नाथ बाबा ज्ञान वैराग्य आणि शांती यांचा प्रसार करणारे म्हणजे नामदेव महाराज संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा हा साधा सोपा सरळ असा 4 चरणाचा अभंग फार चरणाचा नाही 4 चरणाचा अभंग आहे पण अर्थ फार मोठा आहे विठ्ठल विठ्ठल थोडक्यात काय तर या अभंगामध्ये महाराजांनी भगवंताकडे मागणीच केली देवा
खरंच जर तुला लेकराचं कल्याण व्हावं वाटत असेल, जगाचं कल्याण व्हावं वाटत असेल ना, तर बाबा आमच्यासाठी एकच कर. आता नामदेव महाराजांनी हा अभंग जेव्हा नामदेव महाराजांच्या मुखातून आला, प्रसंग फार बाबा तो गोड आहे. त्या प्रसंगाला एवढं कठीण नामदेव महाराजांना सुद्धा रडू आलं. नामदेव महाराजांच्या मुखातून हा अभंग गेला. देवा, अरे जगात कुणाला किती आयुष्य द्यायचं, किती द्यायचं, काही तू ठरव रे. काही आम्ही म्हणत नाही 100 दे, 70 दे, 50 दे, काही आमचं म्हणणं नाही. पण देवा, जे तुझे दास आहेत ना, जे तुझ्या नामाचा, तुझ्या भक्तीचा प्रचार करतात, तुझ्या नावाने तुझा प्रचार करत प्रत्येकाला तुझ्या भक्ती मार्गाकडे वळवतात, त्यांना तर एवढं आयुष्य दे, एवढं आयुष्य दे की त्याची आम्ही कल्पना सुद्धा करू शकणार नाही. म्हणून अकल्प, कल्पाच्या पलीकडचं आयुष्य त्याला दे बाबा. का? कारण ती जर राहिली तरच तुझं नाम वाढणार आहे आणि तुझी साधना, तुझी भक्ती वाढणार आहे. म्हणून अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा आणि माझी आस कळा. आणि बाबा एकट्यालाच नाही तर त्याच्या सगळ्या कुळालाच मिळू दे. कारण कुळाला मिळालं तर ठीक आहे. आता बघा, घराचं मूळ चांगलं असेल, झाडाचं मूळ चांगलं असेल तर फळं सुद्धा चांगली लागतात. मग नुसतं झाड राहून फळं राहून असं म्हणून जमतंय का? म्हणून नामदेव महाराज म्हटले, देवा त्यांच्या कुळालाच एवढं आयुष्य दे, कल्पाच्या पलीकडचं आयुष्य दे. कल्पाच्या पलीकडचं आयुष्य भगवंतानी विचार केला. भगवंत नामदेव महाराजांना म्हणायला लागले, अहो नामदेव महाराज, आम्ही देऊ ना त्यांना आयुष्य, देऊ, हे देऊ, ते देऊ, सगळं ठेवू. चला तुमचं मान्य दिलं. पण दिल्यानंतर जर त्यांना कुठली बाधा वगैरे काही झालं तर आपल्याकडे भूतबाधा असते का नाही? पण महाराजांना त्याची भीती नव्हतीच. नामदेव महाराजांनी म्हणावं, देवा तू बाधा लागू देऊ नको. पण कुठली? कल्पनेची बाधा नो कवने काळीन. ही संत मंडळी यांना सुखी ठेव बाबा. कल्पनेची बाधा अशी आहे, माणसाला जिवंत असून मारल्यामध्ये जमा करते, मारून टाकते कल्पना. कारण माणसाच्या कल्पना अशा असतात, अहो एका जागी माणूस बसला, शांत जरी बसला ना तर अनेक कल्पनांनी व्यापलेला असतो. म्हणून म्हणतात कल्पनेची बाधा तर होऊच नाही. मग परत भगवंत हसायला लागले. भगवंत म्हणले, हो नामदेव महाराज, एवढं आयुष्य दिलं, चला कल्पनेची बाधा नाही झाली आणि समजा दुसरं काय झालं, हा देवा आलं माझ्या लक्षात, म्हणजे एवढं आयुष्य दिलंय, देवाची माझ्यावर कृपा आहे म्हणल्यानंतर माणसाला तिळभर का होईना पण काय होतो? अहंकार होतो. लोकापेक्षा जरा, दुसऱ्यापेक्षा जरा आपल्याला जास्त भेटलं, आपल्याला काय होतो? अहंकार. भले शेजारणीकडं 500ची साडी असू द्या, पण आपल्याकडं 1000ची साडी आली की तिळ मात्र का होईना पण अहंकार. कशी आणली? कशी? म्हणजे अहंकार आहे बरं का. आपण म्हणतो आमच्या पैशाचा अहंकार आहे. म्हणून देवा अहंकाराचा वारा, अरे वारा पण नको. कारण वारा जरी लागला तर आमच्या त्या भक्ताचं, संत मंडळीचं काही खरं नाही. म्हणून अहंकाराचा वारा न लागो राजसा, ते बाई देऊ नको. मग नामदेव महाराज हे देऊ नका, ते देऊ नका एवढंच म्हणताय. अहो दुसरं काहीतरी मागा ना, दुसरं काहीतरी द्या म्हणा ना. मग मात्र नामदेव महाराजांनी म्हणावं, नामा मने तया असावे कल्याण. मग कुणाचं कल्याण कर देवा? कुणाचंही नाही. ज्या मुखी निदान पांडुरंग, ज्याच्या मुखामध्ये पंढरीश पांडुरंग परमात्माचं नाव आहे देवा, ज्याच्या मुखामध्ये तुझं नाव आहे ना, त्याचं कल्याण कर. या अभंगातनं महाराजांनी म्हणावं. अभंगाचा शब्दशः अर्थ चिंतनाकडे वळण्यापूर्वी फक्त एक, दयाघन शंकर गुरु महाराज, 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 दयाघन शंकर गुरु महाराज. हर हर शंकर जय जय शंकर, हर हर शंकर, जय जय शंकर, हर हर शंकर, नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापति भवानी शंकर शिवशंकर शंभो, हर हर शंकर, नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापति भवानी शंकर शिवशंकर शंभो, देवा शिवशंकर शंभो, स्वामी शिवशंकर शंभो, हर हर शंकर, जय जय शंकर, हर हर शंकर, जय जय शंकर, पुरविती दासांचे काय, पुरविती दासांचे काय, दयाघन
शंकर गुरु महाराज जय गण शंकर गुरु महाराज दयागण शंकर गुरु महाराज विठ्ठल 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 चिंतनाकडे वळण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे. आज या ठिकाणी सगळ्याला माहिती आहे बघा, सगळ्याला ज्ञात आहे कशानिमित्त कीर्तन आहे, कशानिमित्त जमलेलं, पण तरी कीर्तनकाराचं कर्तव्य म्हणून आज या ठिकाणी सगळ्याला परिचित, ज्यांचा साखरेपेक्षा गोड स्वभाव आहे असे असणारे इंदोरीकर महाराज यांचे शिष्य आणि सर्वांच्या परिचयाचे, सर्वांच्या हृदयस्थानी असणारे हरिभक्तपरायण निलेश महाराज मसाले यांचा आज जन्मदिवस, वाढदिवस आणि त्यानिमित्तानं सुंदर असं भव्य एक दिवसीय कीर्तन महोत्सव दादांनी या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. आणि आज दादांचा वाढदिवस आहे का ना, म्हणजे दिवस कोणाचा आहे ना त्यांचा माहीत आहे का नाही तुम्हाला? हां, त्यांचा आहे का नाही? मग त्यांच्यासाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या, जोरदार जोरदार, जरा थंडी जाऊ द्या ना अंगातली. हां, म्हणून तसं वाढदिवस त्यांचा आहे बरं का. आणि म्हणून आज या ठिकाणी सुंदर असं नियोजन दादांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि दादांच्या वाढदिवसाला स्वतः दादा तर पळतायत करतायत, परंतु त्यांची असणारी मित्र कंपनी सुद्धा एवढं सगळं करते बरं का. आणि मला असं वाटतं कुठलाच मनुष्य मित्राशिवाय काहीच नाही बाबा बरं का. दादा आज तुमची मित्र कंपनी एवढे तुम्हाला करू लागते ना, म्हणून होतंय. एक एक माणूस नुसता दादांनी फोन केला ना, तुम्ही काही काळजी करू ना, आम्ही करतो. अहो, आमच्या इकडे आमची सख्खी करत नाही ती, तुमची मित्र असून सुद्धा एवढं करतायत. म्हणून दादाच्या मित्र कंपनीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत बरं का. खरं सांगू, अरे लाख गोळा करण्यापेक्षा 10च करावे, किंवा 10 गोळा करण्यापेक्षा एकच जीवाभावाचा असा मित्र गोळा करावा की 10ला सुद्धा मागं सारेल आणि आपल्या पाठीमागं बघ कंपनी उभा राहील. जर मित्र असेल ना, कुठलाच माणूस आयुष्यात थकू शकत नाही, हे तुमच्याकडे पाहून कळतं बरं. म्हणून फार सुंदर नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. सुंदर असं दादांच्या वाढदिवसानिमित्त कीर्तन सोहळा आहे. तसं पाहायला गेलं तर वाढदिवस आहे म्हणलं तर मला पण लई म्हणू वाटतं बरं का, कारण ते म्हणतात वाढदिवस असल्यावर टाळ्या वाजवत काय म्हणतात, हा स्वरात म्हणायला लागल्या ते म्हणतात, पण आमच्या तत्वात बसत नाही. पण तरी आता दादांसाठी काही पण बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल, हे मेरी है आरज़ू. वाग माय वा, हॅपी बर्थडेचा स्वर गेला इकडं, पण छान म्हणते बरं का. पण आता आता जरा आता लिंक लागायला लागली, असा करंट लागू द्या, करंट. माझं संपा जादू तुमच्या मुखात आलं पाहिजे, सगळ्यांनी म्हणायचं आहे का नाही, दादा आपलेत का नाही, मसाले दादा आपलेत का नाही, तुम्ही मसाले भात खाल्ला ना आता, मग आवाज आला पाहिजे सगळ्याचा जोरदार खणखणीत. सगळ्यांनी म्हणायचंय बार बार दिल, बार बार दिन ए आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल, हे मेरी है आरज़ू. Happy birthday to, happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to you. झालं होय, तुम्ही म्हणसाल म्हणून का बसले राहा. बरं बरं आहे तरी पण दादांसाठी म्हणून जोरदार टाळ्या सगळ्यांनी सगळ्यांनी. असलं मला लई काही का म्हणून वाटतं बरं का दादा, पण आमच्या तत्वात बसत नाही म्हणून, नाहीतर म्हणून आजचा अभंग घेतला खरं तर. म्हणून फार सुंदर असं नियोजन दादांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि खरं पाहायला गेलं तर दादांनी एवढं सुंदर नियोजन केलं आहे बाबा, मला तर पहिल्यांदा वाटलं सुद्धा नव्हतं. आणि खरं सांगू, जीवनामध्ये अशी काही माणसं भेटतात बाबा जे रक्ताच्या नात्याला सुद्धा पाठीमागं सारतात. मग तेव्हा वाटतं ही नाती आपली का नाहीत, ही नाती आपली का नाहीत. माझे कितीतरी भाऊ आहेत बाबा, कितीतरी भाऊ आहेत, पण सांगू तुम्हाला सगळ्या नात्यांना दादांनी पाठीमागं सारलं. काही नाती अशी असतात हो, रक्ताच्या नात्याला सुद्धा पाठीमागं सारतात आणि एक वेगळंच नातं निर्माण करून आपल्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार होतात. माणसाने ना रक्ताच्या नात्याला नाही जपलं तरी त्या मानलेल्या नात्याला तरी जपलं पाहिजे, जो आपल्यासाठी प्रत्येक गोष्ट करतो. दादांच्या बाबतीत सांगायला गेलं, आमचं त्यांचं काही रक्ताचं नातं नाही बरं का,
पण त्यांनी ज्या दिवशीपासून मला बहीण म्हणलं त्या दिवशीपासून मी त्यांना दादा म्हणलं. आणि सांगायला गेलं, आम्ही मध्ये कार्यक्रमाला आलो होतो, लई का 15 दिवस झाले असतील कार्यक्रमाला आलो होतो. इथून जाताना दादानं नेलं, परत आणून इथंच सोडलं. त्यांनी तेव्हा कार्यक्रमाची पत्रिका सुद्धा दिली होती आम्हाला. परत घरी पोहोचल्यानंतर दादानी परत मेसेज केला, ताई तुम्ही सगळे चाललं होतं, पण फार रडू आलं कडे आम्हाला. फार म्हणजे मला फार रडू आलं. माझे बाबा चालली आहे, ताई चालली आहे, मग फार रडू आलं. एवढं जीव आपलं रक्ताचं नातं नसताना सुद्धा एवढं प्रेम तुम्ही करताय, फार रडू आलं. रडू आल्यानंतर मी खरं सांगू का दादा, तुमचं आमच्यावर प्रेम आहे, आमचं तुमच्यावर प्रेम आहे. खरं आमच्या बाबतीत तर असं आहे, आम्ही सहजासहजी कुणाला जीव लावत नाही आणि आम्ही सहजासहजी कुणाला आपलं मानतही नाही. पण एकदा जर एखाद्याला आपलं मानलं तर शेवटच्या श्वासापर्यंत त्याला सोडत नाही बरं का. आजपासून तुम्ही विसरू नका, तुम्हाला महाराष्ट्रात एक बहीण आहे. हा, काही अडचणी उद्या लग्न यावाची कशीची होऊन विसरायचं नाही. महाराष्ट्रात आपली बहीण आहे, फक्त ती आपल्यातच राहू देत जावा, नाही तर आम्हाला कीर्तनाला बोलवायची नाही ती का भावाचं भलं करा येतात रे बाबा म्हणते. पण नाही, या ठिकाणी फार गोड नियोजन केलेलं आहे. एवढं सुंदर वातावरण, एवढ्या सुंदर वातावरणामध्ये पहा काय स्वागतन, काय नियोजन. खरं पाहायला गेलं तर दादा ज्यांचे शिष्य आहेत, आता त्यांचं कीर्तन ते सहज घेऊ शकले असते, सहज. पण तरी सुद्धा बहिणीवर असणारं प्रेम, आणि त्यामुळे या ठिकाणी माझ्यासारख्या पामराला इथं उभा केलं. याहून अहोभाग्याची गोष्ट काय. सुंदर असं नियोजन. आणि दादानी जेव्हा फोटो दिला ना बाबा, मला तर खरंच असा माथा फोडू वाटायला लागला. वाढदिवस कोणाचा दिलाय, कुणाला, आता पाकिट मागायची पण आता एवढं घेतलंय बाबा, पाकिट कुठनं मागता. नाही पण फार गोड, फार प्रेम आहे त्यांचं. आणि खरंच आम्ही सहजासहजी जीव लावत नाही बरं का. माझ्या जीवनात पहिल्यांदा असं झालं की आम्ही कुणाला तरी दिलंय. बघा तुम्ही, महाराज लोकांना फक्त घ्यायची सवय, ते कधी देत नाही. बघितलं तुम्ही देताना नाही म्हणतो, मग अशी देताना कुठं गेलता म्हणजे तेवढं. पण का माहितं का, अंतकरणातून भाव त्यांना मांडलं बरं का. म्हणून फार गोड दादांचा स्वभाव आहे. अगदीच गरीब परिस्थितीतून एखादा मुलगा कसा काय करू शकतो. मला कुणाला हिनवायचं नाही किंवा काही करायचं नाही, पण मला एक वाटतं बाबा, माणसानं पैशानं गरीब राहावं, मनानं श्रीमंत राहावं. देव तुमच्या धनाची श्रीमंती बघत नाही, देव तुमच्या मनाची श्रीमंती पाहतो. म्हणून ज्याच्याकडे मन मोठं आहे, ज्याच्याकडे मनाचं धन आहे, अरे देव सुद्धा त्याच्या दारामध्ये चाकरी करतो आणि सारं विश्व त्याच्या प्रेमात पडतं. ही माणसं नाही, प्रेमाची माणसं आहे. का हो, तुम्हाला पैसे देऊन बोलवलं लाडक्या बहिणींनो, त्या भावासारखं तर आहे का बोलवलं का. तसं तसं नाही, तुम्ही प्रेमासाठी आलेले, बरोबर. प्रेम आहे म्हणून फार प्रेम बाबा. एवढं प्रेम, अगदी फुलं टाकत ते सगळ्या आमच्या घर परिवाराचं पाय पुजून स्वागत केलं. आणि मी पण नवल केलं की माझे आईबाप कधीच पाय पुजताना माझ्या शेजारी उभं राहत नाहीत. तो अधिकार महाराजांचा आहे, कारण महाराज कीर्तन करतात, त्यांचा अधिकार. आम्ही फक्त आई बाप आहोत, हे आमचं भाग्य आहे, पण आम्ही पाय पुजून नाही घेऊ शकत. आजपर्यंत त्यांनी पुजून नाही घेतलं. आम्ही पौर्णिमेला गुरुपूजनाला आम्ही पाय पुजतो, पण असं इतरत्र ते बाहेर पाय पुजून घेत नाहीत. पण नवल मला हे वाटलं की दादांनी कुणालाच सोडलं नाही, गरम पाणी करून आणलं होतलं पायावर, म्हणजे ते बरं होतं. आता थंडी वाढली म्हणून. पण फार सुंदर नियोजन बरं का. तशी थंडी फार वाढलेली आहे. तुम्ही त्या तयारीने आलाय, पण मी काय त्या तयारीनं नाही, त्याच्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही. पण फार गोड नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि या ठिकाणी आलेल्या दादानेच आम्हाला दिलं असं नाही, तर ॲडव्होकेट असणारे काका या ठिकाणी आहेत. या ठिकाणी त्यांच्या घरी गेलो होतो, त्यांनी सुद्धा 2-2 गिफ्ट दिले. ते मला काय वाटतं माहिती का, इकडंच यावं कीर्तनाला. हो, एका गावात जर 4-4, 5-5 गिफ्ट मिळत असतील, तुम्ही सांगा तिकडं जायची काय गरज आहे का. तुम्ही नुसतं मना महाराज तुम्ही इथंच राहा, महिनाभर मुक्काम इथंच. तुम्ही जा म्हणला तरी जायचं, म्हणजे तुम्ही जा म्हणणार आहे असं बिसं करू नका. म्हणून ॲडव्होकेट काका आमचे या ठिकाणी आहेत. आधीकडून असणारे सर्व मंडळी, सुंदर अशी साथ करणारे महिला मंडळ, वा 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 वा. काय त्या साड्या, काय त्या टाळ, काय महिला मंडळासाठी जोरदार टाळ झाल्या पाहिजे. तो कीर्तनात टाळ घेऊन उभारायला सामर्थ्य लागतं, कुणाच्याही गळ्यामध्ये टाळ येत नाही. आज या महिलांच्या गळ्यामध्ये टाळ भाग्य, फार मोठं भाग्य. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार. याच गावचं आहे ना तुम्ही,
याच गावाने वा चांगली गोष्ट आहे भाग्यवान आहे तुमचं गाव अहो काय काय दिलंय तुमच्या गावाने का निलेश दादांसारखं रत्न दिलंय एवढ्या सुंदर गवळणी दिले ते अजून काय पाहिजे हो? काय सुंदर टाळ वाजवायला उभा तरी राहिलं पाहिजे बरं का हे फार मोठं भाग्य आहे आमच्या गुरुजीने एक मला वाक्य सांगितलं सांगू तुम्हाला एखादं पद घेणं सोपं आहे एखादी डिग्री मिळवणं सोपं आहे एखादा अधिकारी होणं सोपं आहे परंतु कीर्तनात टाळ घेऊन उभा राहिला 10 जन्म पुण्यवान जीवात्म्याचे घ्यावे लागतात तेव्हा एकदा गळ्यामध्ये टाळ पडतो म्हणून टाळ करा एवढं पुण्य जगामध्ये कुणाचंच नाही म्हणून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी म्हणून नाही काय पण मला ह्या गवळणी आवडल्याच हे टाळ घेऊन असो उभा राहत नाही आता गाडी बारकी आणली टॅम्पो आणला असतं नेले असत्या पण नाही फार गोड साथ या ठिकाणी देत आहे आमच्या या ठिकाणी सुंदर असे पेटी मास्तर मावशी या ठिकाणी सुंदर असे त्याही साथ देतात त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सुंदर असे मृदुंगाचार्य दादांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या एकुलते एक बिचारा त्याच्याकडे बघून वाटत पण नाही एवढं करल पण वाजवतंय बिचार त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या ठिकाणी दोन्ही आपले तीनही गायनाचार्य कुंभार महाराज सिद्धिताई जगताप महाराज या ठिकाणी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या आणि सुंदर असे हासरे जे आपले विनकरी बाबा त्यांच्यासाठी सुद्धा आणि या संपूर्ण कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचं काम जे करतायत का हा सिस्टीम आले दादा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या नाही का माहिती का सहसा सिस्टीम आले बसतच नाहीत एकदा लावलं की पण तुम्ही थांबलाय का नाही बघावं लागेल किंवा नाही म्हणून तुमचे आभार फार गोड अशी तुम्ही साथ देताय म्हणून त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे बरं ऐका अजून आहे पुढं आहे एवढ्यात नाही संपलं आपलं हा या ठिकाणी फार सुंदर सिस्टीम आहे आणि मी आवर्जून कुणाचं कौतुक करो अथवा न करो पण सिस्टीम आल्या दादांचं मी कौतुक करते बरं का कारण प्रत्येक गोष्टीला कष्ट हे लागतंच बरं का हे कष्टाशिवाय उभं राहिलेलं नाही हे जर जळलं का नाही जळून या पण जळलं तर 10-12 हजाराचं त्यांचं नुकसान आहे पण फक्त आपले कार्यक्रम चांगले व्हावे याच्याकरता कशाचीही न पर्वा करता हे आपले सगळं पणाला लावून काय करतात तर आपले कार्यक्रम वाजवतात म्हणून त्यांच्यासाठी जोरदार तुम्ही कीर्तन झाल्यानंतर माझी भेट घ्या तुम्हाला डिकीतच भरून घेऊन जाते पाहिजे तू असे भेटत नाही कारण खरं सांगू दररोजच्या कार्यक्रमाने दररोज मला 3-3 कार्यक्रम आहे 2-2 कार्यक्रम माझा घसा खराब आहे पण तरी सुद्धा दादांचा वाढदिवस आहे त्याच्यामुळे मी दिवसात किती उपाय केलेत म्हणून सांगावं अहो एक सोडला का बोला का तर दादांचा वाढदिवस आहे घसा क्लिअर पाहिजे म्हणजे पाहिजे पण सिस्टीम एवढी गोड लागली की ती काही जाणूनच येत नाही म्हणून त्यांचे आभार खरंच बरं का मला फार तोंड भरून कौतुक करायची सवय आहे आमच्या भागात पंढरपूरला परवा का 13व्या दिवशी मी एवढं कौतुक केलं सिस्टीम आल्या दादाचं एवढं कौतुक त्यांना फार आवडलं कुणी माझी भेट नाही घेतली कुणी नाही पण कीर्तन झाल्यानंतर सिस्टीम आल्या दादानी माझी भेट घेतली कौतुक केलं महाराज आजपर्यंत सिस्टीमचं एवढं कौतुक कुणी केलं नाही तुम्ही एवढं कौतुक केलं माझ्याकडनं 5,000 रुपये बक्षीस किती दिलं ऐका किती दिलं 5 दिलं दादा खरं सांगते त्यांच्यापेक्षा डबलच तुमचं कौतुक केलंय मग तुमच्याकडनं किती आणि तुम्ही दोघंही वाटताय का नाही मला पाहिजेत आणि खरं सांगा तुम्ही पण आहे का मला पाकिटाची पण गरज नाही दादा तुमचं पाकिट कॅन्सल फक्त तुम्ही कीर्तन झाल्या भेट घ्या माझी असं म्हणल्या सिस्टीम आलं गायब असं काय करू नका फार गोड सिस्टीम या ठिकाणी आहे आणि सुंदर असं खरं पाहायला गेलं आल्या वातावरण एवढं सुंदर निर्माण झालं बाबा का माहिती आहे का कीर्तनाची सुरुवात पंचपदीने झाली ठीक आहे पण मी आल्यानंतर आपण एक गोष्ट केली काय केलं लक्ष होतं ना सगळ्यांचं जागे होता ना सगळे मग आल्या काय केलं महाराजांची आरती केली का नाही आता काय लोक काय म्हणतात माहिती का छत्रपती शिवाजी महाराज काय ते होते का छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करता छत्रपती शिवाजी महाराज काय देव आहेत का त्यांची आरती काढली काय काढलं आरती करायला लागली आरती करताना माझ्या मनामध्ये हे आलं होतं पण एक खरं सांगा काही लोक म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज देव नाहीत का त्यांची आरती करायची का पण माझं वैयक्तिक असं म्हणणं आहे छत्रपती शिवाजी महाराज देव नव्हते पण देवापेक्षा कमीही नव्हते
मग का त्यांच्यासाठी करू नये? आज आम्ही स्वाभिमानाने जगतोय, ताटमानेने जगतोय छत्रपती शिवरायामुळं. का? त्यांच्या स्वराज्यामध्ये राहतोय. मग त्यांची आरती का गाऊनी, त्यांचा जयघोष आम्ही का करू नये? आम्ही स्वाभिमानाने म्हणणार आणि स्वाभिमानाने त्यांची आरती गाणार. काय वाव गायो. आणि म्हणून ते इथं आल्यानंतर फार आनंद वाटला. सुंदर असं आरतीचं नियोजन केलं होतं. आता ज्यांनी ज्यांनी हे आरतीचं नियोजन केलं त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. फार फार मला आवडलं. आणि म्हणून कीर्तनाकडं पुढं जात असताना एवढं राजांची प्रतिमा इथं आहे, एवढं सुंदर वातावरण निर्माण केलं आपण सगळ्यांनी, एवढं सुंदर इथं ठाकलेलं आहे सगळं, आरती झाली तर जयघोष सुद्धा झाला पाहिजे का नाही? आवाज ये ना बाबा, इथलाच येतोय तेवढा. महिला मंडळ आवाज आला पाहिजे का नाही? महिला मंडळ जागे वा जागे. आता थंडीमुळे तुमचा आवाज निघा ना मला माहित आहे, पण खरं सांगू मी ओरडते का नाही, माझा घसा बसलाय आणि त्यात मी जास्त खात नाही, थोडंसं खाणारी आहे. मग असे पाहिलं असेल मी फक्त मसाले भात खाल्ला. मी बाकी काही खाल्लं का दादा? मला लई तेवढंच आवडलं बरं का जाताना. बघा मी तेवढ्याचीच आहे, पण तरी सुद्धा मी आवाज काढते ना. तुमचा आवाज आला पाहिजे इकडं. इकडच्या गडी तर दूध काल्याची दिसते ती गडी. आवाज येऊ दे, आवाज खणखणीत दणदणीत. छत्रपती शिवरायांना सुद्धा आपला स्वाभिमान वाटला पाहिजे. आज ही तरुण लेकरं त्यांच्यासाठी जे काही कार्य करतायत ते छत्रपती शिवरायांपर्यंत पोहोचलेच पाहिजेत. आणि अभिमानाने छत्रपती शिवरायांना वाटलं पाहिजे, हा ही खरी माझ्या स्वराज्यातले मावळे आणि हे खरी माझी लेकरं आहेत. हे कुणी म्हणावं? छत्रपती शिवरायांनी. म्हणून सर्वांनी जोरदार खणखणीत दणदणीत छत्रपती शिवाजी महाराज की. हा ना मला, हा ना अगं म्हणा ग माया नो, जरा जोरदार लेकरं, जरा जोरदार. एवढं सगळं जोरदार झालं मग नाव सुद्धा महिला मंडळ इकडं अंधारात बसलेली. येऊ दे ना जरा जोरदार आवाज इकडं माग बसणारे इकडं बसणारे सगळ्यांचा जोरदार खणखणीत दणदणीत आवाज. आलाच पाहिजे. कसा येईल आवाज? जरा येऊ दे महिला मंडळ, येऊ दे ना आवाज जरा जोरदार म्हणायचं आपल्याला सगळ्याला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता जरा वाढला. अजून थोडस कष्ट घ्या. आपण आपल्या दादांसाठी एवढं सगळं करतो म्हणून अजून जरा जोरदार खणखणी. इथली धरती सुद्धा थरथरली पाहिजे आणि छत्रपती शिवरायांना आपल्या कीर्तनात आपल्या कार्यक्रमात यावं वाटेल एवढ्या जोरदार, एवढ्या खणखणीत, एवढ्या दणदणीत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. संभाजी महाराज की जय. मरणगावच्या नावानं हे नव्हतं म्हणायचं, पण हे भारी स्वरात म्हणलाय ना. अरे पहिलं म्हणायचं त्याचा डबलच आवाज. आता तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही तर आमच्या गावाच चांगलं केलं. कुणाला पटवत न पटव, लेकरांना काय पटतंय हो सांगू तुम्हाला. माय गावाच्या नावानं चांग भलं का म्हणून हो. ज्या गावामध्ये छत्रपती शिवरायांचा आदर्श घेणारी, माझ्या ज्ञानोबा तुकोबांच्या कीर्तनात रमणारी लेकरं जर जन्माला येत असतील तर त्या गावाचं सुद्धा चांग भलं का म्हणून हो. म्हणून स्वाभिमान आहे. मी तर म्हणेन दादांसारखी अशी लेकरं प्रत्येक महिला भेटली पाहिजेत. प्रत्येक महिला आपल्या कष्टाची, प्रत्येक गोष्टीची, परिस्थितीची, प्रत्येक कार्याची जाणीव ठेवून वागणारं व्यक्ती ज्या असलं पाहिजे बरं का. आज दादांच्या सानिध्यात ते वावरते. आणि सांगू तुम्हाला आताच्या वयामध्ये, या वयामध्ये लेकरं काय करतात, व्यसनाच्या अधीन जातात. पण दादांना कुठलंच व्यसन नाही बरं का. आणि ते सांगायला गेलं तर ते काय बारकेचे शिष्य नाहीत. त्यांनी जर काय केलं तर झटका तिकडूनच आहे. ते आपल्याला परत बोलायची गरजच नाही. पण नाही ऐका,
जीवनामध्ये ना हे फार महत्त्वाचं आहे. हे आज एवढं घडलंय, आज एवढी माणसं आलीत का माहिती आहे का? यांच्या पैशाकरता नाहीत, यांची असणारी माणुसकी आणि यांचे असणारे संस्कार याच्याकरता एवढी माणसं जमलेली आहेत. म्हणून जीवनामध्ये संस्कार आणि माणुसकी फार महत्त्वाचे आहे गड्या. हे दादांना पाहून कळतं. फार सुंदर या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. फार दिवसापासून त्यांचं ते पत्रिका वाट, हे कर ते कर, एवढं सुंदर. आणि त्यांच्याकडे बघून मला वाटत नव्हतं एवढं नियोजन. पण माणूस इथंच चुकतो. माणूस दिसण्यावर जातो, असण्यावर जात. पण दादानी दाखवून दिलं माणसाच्या दिसण्यावर नाही, माणसाच्या कर्तृत्वावर प्रत्येक गोष्ट आहे बरं का. आणि कर्तृत्व असं करा की 4-2 लोकांच्या लक्षात आपण चांगलंच राहिलं पाहिजे. म्हणून दादांचे खरंच या ठिकाणी आभार. सुंदर असं नियोजन केलेलं आहे. त्यांच्या मातोश्री आहे, त्यांचा संपूर्ण परिवार, त्यांच्या आईंसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत बरं का. असा रत्न जन्माला. आणि सांगू तुम्हाला, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. आणि मी फक्त एक जणाचं नाही सांगत, कुळी आलं ना लक्षात. उग बोलायला लावू नका, वाढदिवस त्यांचा आहे. कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र आणि होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. देवाला सुद्धा हेवा वाटला पाहिजे, अशी लेकरं जन्माला यावी बरं का. म्हणून दादांचं जेवढं आभार मानेल तेवढं फार थोडंच आहे. कारण आजचा तरुण काय करतो आणि दादा काय करतात जर घेतलं ना, तर आदर्श घेण्यासारखं ज्यांचं जीवन आहे असे असणारे दादा या ठिकाणी आहेत. निलेश दादा पण काय पण म्हणा, मला मसाले भात लय आवडतो. हा नाही, मी त्यांना नाही काय म्हणत, त्यांनी केला होता का नाही. हां, त्याचंच चाललंय आपला विषय. तुमचे फार आभार. या ठिकाणी असणारे संपूर्ण मंडळी आहेत, सर्व मंडळी या ठिकाणी, संपूर्ण महिला मंडळ, आमच्या ताई या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्व आमच्या मावश्या या ठिकाणी आहेत, आधी करून संपूर्ण परिवार. आता जास्त नामोल्लेख करत राहिले तर वेळ आपल्याला त्याच्यामध्ये जाईल. कारण एकाचं नाव घेस तर एक राहते हो, सगळ्याचं नाव घेऊन आपल्याला जमत नाही. पण या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजचं हे कीर्तन आपल्याला वेळोवेळी पाहता यावं, याच्याकरता आपल्या भागामध्ये नवे महाराष्ट्रामध्ये ज्यांचं फार मोठं नाव आहे, यूट्यूबच्या बाबतीत फार मोठं नाव आहे, ज्यांनी नाव मोठं केलं, कमी कालावधीमध्ये जास्तीचं नाव ज्यांनी मिळवलेलं आहे, असे आपल्या भागचे महाराष्ट्राला टॉपला ज्यांचं नाव आहे असे ओम साई क्रिएशन या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे मोठे बंधू चैतन्य दादा, रोहित दादा, दादा आदी करून असणारे सर्व मंडळी या ठिकाणी आहेत. फार गोड अशी तेही साथ देतात बरं का. हे करणं म्हणजे सोपं नाही. लोक म्हणतात त्यांना काय मेहनत लागते, त्यांना काय लागतं, पण हे दिसतं एवढं सोपं नाही. त्याला किती मेहनत लागते, एडिटिंग करावं लागतं, काय काय हे त्यांना माहीत आहे. म्हणून त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत बरं का, जोरदार टाळ्या. आजचा प्रत्येक क्षण टिपणारे ते आहेत. म्हणून त्यांचे अगदी मनापासून आभार. आधी करून संपूर्ण मंडळी आता कमी कालावधीमध्ये गोड असं चिंतन आहे का. विठ्ठल विठ्ठल अकल्प आयुष्य व्हावे तया कुळात माझी असं काळ हरीच्या दास आहे देवा. अरे काही मागणं नाही रे तुझ्याकडं, पण एक कर, माझ्या हरीच्या दासाला काय कर माहित आहे का. अरे कल्पाच्या पलीकडचं आयुष्य दे. कुणी म्हणावं, नामदेव महाराजांनी म्हणावं. ऐका गड्या महिला मंडळ, कल्पाच्या पलीकडचं आयुष्य. कल्प माहित आहे का तुम्हाला. कल्प माहित असलं तर मला सांगाय बरं, नसलं तरी मला सांगायला बरंच. हा, कल्प म्हणजे काय नसेल कळत तर साधं सोपं सरळ आपण कल्पापर्यंत जाऊया. कल्प कळलं की आपोआप आपल्याला अभंग कळून जाईल बरं का. अभंगामध्ये कल्पाच्या पलीकडचं आयुष्य कुणाला मागतात तर त्या हरीच्या दासाला. मग तेवढं आयुष्य म्हणजे किती, 100 वर्षाचं, 500 वर्षाचं, 1000 वर्षाचं का 10,000 वर्षाचं नाही गड्या. तर कल्प आपल्याला पाहिजे. चला सर्वांनी फक्त लक्ष द्या आणि थोडं मला साथ देत चला, म्हणजे बोलत चला, म्हणजे कळेल मला जे सांगायचं तुमच्यापर्यंत पोहोचेल, तुम्हाला जे ऐकायचंय ते मला काही कळेल. याच्याकरता जरा थोडंसं साथ द्या. आता पहा, सगळ्याला माहिती आहे बारीक सारीक कॅल्क्युलेटर आपण करू शकतो आणि थोडं आपल्याला माहीतही असतं, म्हणून विचारते, फक्त उत्तर थोडंसं लक्ष द्या. आता सगळ्याला माहीत आहे, थोडंसं लक्ष द्या. 60 सेकंदाचा एक
मिनिट, 60 मिनिटाचा 1 तास, 24 तासाचा 1 दिवस, 7 दिवसाचा 1 आठवडा, 2 आठवड्याचा 1 पंधरवडा, 2 पंधरवड्याचा 1 महिना, 2 महिन्याचा 1 ऋतू. ऋतू माहित आहे का? ऋतू ऋतू मळणगावकर, अव ऋतू आहेत का माहित ऋतू? अहो 6 ऋतू असतात, वर्षा, हेमंत, मला नाही सांगायचे ते, 6 ऋतू असतात. 6 ऋतू, अशा 3 ऋतूचं एक आयन. आयन माहित आहे तुम्हाला? आयन, आयन, उत्तरायन, दक्षिणायन, अशा 2 आयनाचं 1 वर्ष. अशा 2 आयनाचं किती झालं? 1 वर्ष. उत्तरायण दक्षिणायनचं मिळून झालं 1 वर्ष. आता वर्षापर्यंत गणित बरोबर लागलं आपला, वर्षापर्यंत बरोबर लागलं. आपल्याला काय पाहायचंय? कल्प पाहायचंय, कल्प. मग त्याच्याकरता आपल्याला या वर्षाची मोजणी करत युग बघावे लागतील. युग किती आहेत? 4 युग. कुठली कुठली? सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि महत्वाचं आपण ज्याच्यामध्ये वावरतोय ते कलियुग. आता उलट घेऊ बरं का, आपण वरून खाली नाही यायचं, आपल्याला खालून वर जायचं. आपण कलियुगापासून चालू करून आपण वावरतोय कुठल्या युगामध्ये? कलियुगामध्ये. आपलं जे आहे आपण तेच सांगायचं. कलियुगाचं आयुष्य किती वर्ष आहे? कलियुगाचं आयुष्य 4,32,000 वर्ष. किती? 4,32,000 वर्ष. नंतर घ्या द्वापारयुग. द्वापारयुगाचं आयुष्य आहे 8,64,000. 8 लाख. लक्षात ठेवा बरं का, ह्याचं गणित करायचं शेवट. मी काय पक्की नाही, तुम्ही किती पक्की आहेत मला बघायचंय. मग द्वापारयुग. द्वापारयुगाचं किती? 8,64,000. नंतर आलं त्रेतायुग. त्रेतायुगाचं 12,96,000. 12,96,000. आणि सगळ्यात शेवटचं महत्वाचं म्हणजे कुठलं? सतयुग. सतयुगाचं आलं, सतयुगाचं किती? 17,28,000. सतयुगाचं किती? 17,28,000. सगळ्याचं गणित केलं, उत्तर द्या. आता मी म्हणून डबल सांगत होती ना. 43,20,000. किती झालं? 43,20,000. 43,20,000 गुणुले 43,000, ते 43,20,000 बरोबर झालं 1 महायुग. बरं का, हे सगळ्याचं गणित केलं की महायुग. या 4 युगाचं गणित केलं की 1 झालं महायुग. आणि या महायुगाचं आता बघा, 43,20,000 गुणुले 10,000 जर केलं तर होतं 1 कल्प. एवढं आयुष्य देव म्हणतात. किती? एवढं आयुष्य. येतं का गणित? घरी गेल्यावर करा, काही टेन्शन नाही, काही टेन्शन नाही. फोन करून मला कळवा, यांच्याकडे आहे नंबर, काही टेन्शन नाही. एवढं आयुष्य म्हणजे त्या कल्पा एवढं नाही, त्या कल्पाच्या पलीकडचं आयुष्य माझ्या हरीच्या दासाला दे. अभंगाचं प्रथम चरण. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. 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 अकल्प आयुष्य
तया कुळा माझी सकळा हरीच्या दासा 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 कल्पनेची बाधा न हो कोणे काळी 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 कल्पनेची बाधा न कोणी 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 किती आयुष्य मिळू दे बाबा अकल्प आयुष्य व्हावे तया कुळान माझी या सकळा माझ्या हरीच्या दासाला फार आयुष्य दे रे देवा फार आयुष्य कल्पाच्या पलीकडचं कल्पच नको रे कल्पाच्या पलीकडचं का मागतात माहिती का मागतात त्या प्रसंगाला पुढं जावं लागलं नामदेव महाराजांना का नामदेव महाराजांना अभंग सजासजी नाही सुचला कधी सुचला माहिती का अरे विश्वाचा मालक ज्यांच्या रूपामध्ये सर्वसामान्यांमध्ये आला पण सर्वसामान्यांना ज्यांचा अवतार नाही अवतार कळला अहो साध्या मनुष्य वेशामध्ये येऊन सुद्धा ज्ञानेश्वरी सारखा अलौकिक ग्रंथ ज्यांनी दिला अमृत अनुभव हरिपाठ अभंग ज्यांनी तुम्हा आम्हाला दिले चांगदेव पाषष्टी दिली बाबा ते तुम्हा आम्हाला नाही कळून आले ऐका कोवळ्या वयात ज्ञानोबरायांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली होती आपल्या सगळ्याला माहित आहे कितव्या वर्षी लिहिली होती माय 16व्या वर्षी चांगलं माहित आहे की तुम्हाला मग मी सांगितलं होतं आता 16व्या वर्षी पण लक्ष आहे म्हणायचं तुमचं ज्ञानोबरायांनी 16व्या वर्षी काय लिहिली होती ज्ञानेश्वरी आपली लेकरं काय करतेत मी नाही सांगणार तुमची तुम्ही गणित लावा आपली लेकरं काय करतेत अहो ते जाऊ द्या अरे वयाच्या 22व्या वर्षी ज्ञानोबरायांसारखा पुरुष कुठं चालला ज्ञानोबरायांसारखी योगी पुरुष कुठं चाललेत समाधीला चालले बाबा समाधीला जात असताना एका हाताला देवानं धरलं एका हाताला निवृत्ती दादानं धरलं समाधीला घेऊन जात असताना मात्र नामदेव महाराजांनी ते पाहिलं जगाच्या मालकाला मागं बोलवलं देवा तुला तरी शोभतं का रे का अरे ज्यांनी आजपर्यंत जगाच्या कल्याणाकरता स्वतःचा विचार केला नाही अरे 22 वय आहे त्यांचं 22 वयामध्ये कसं काय त्यांना समाधीला लावतो रे जगाचा मालक आहे तुला हे पाहवतं का रे तुला हे पाहू वाटतं अरे माझ्याच्याने नाही सण होणार किती कवळं वय आहे म्हणे किती कवळं वय आताची 22 वर्षात लेकरं काय करतात जरा अंदाज लावा 22व्या वर्षी या लेकराला समाधी द्यायला चालला म्हटल्यानंतर जगाच्या मालकानं म्हणा नामदेव महाराज माझं काही म्हणणं नाही म्हणे स्वतः ज्ञानोबरायांना समाधीला जायचंय पण देवा का जावं अरे योगी आहेत ते अनाथाची माय आहे साधकाचे माय बाप आहे अरे एवढ्या थोर पुरुषांनी जर समाधीला जावं आमच्यासारख्याचं काय आहे स्वतः तू त्यांना समाधीला घेऊन चालला जगाचा मालक डसा रडायला लागला हो जगाचा मालक रडायला लागला नामदेव महाराज रडायला लागले का समाधीला कोण चाललं होतं विश्वमाऊली ज्ञानोबा आहे सगळे रडायला लागले ऐका जगाचा मालक रडायला लागला पंढरीश पांडुरंग परमात्माच्या डोळ्यामधलं पाणी पडायला लागलं रडायला लागला जगाचा मालक बायको पळत आली जगाच्या मालकाची बायको म्हणजे कोण आपली रखुमाई पळत आली बाजूला बोलवलं पांडुरंगाला हे देवा अहो रडायला काय झालं तुम्ही का रडता म्हणे
अहो ज्ञानोबा आहे या जगातनं पंचतत्वामध्ये विलीन होऊन पुन्हा आपल्याकडे तर येणार आहेत. अहो पुन्हा आपल्यातनं कुठं जाणार आहेत? ओव्यातनं त्यांच्या आठवण आली, ओव्या वाचायच्या, अभंग वाचायचे, हो त्यांनी दिलेलं सगळं वाचायचं, हरिपाठ करायचा. कारण जीवनात ज्याला काही जमत नाही ना, ज्ञानोबरांना माई उगच म्हटलं जात नाही बघा. का माहिती का? लोक म्हणतात अनाथाची माय झाले हे ते असं सांगतात, पण ज्ञानोबरांना माय का म्हणतात माहिती आहे? त्याचं कारण आहे, आपल्या आईला माहीत असतं लेकराला काय पाहिजे काय नाही पाहिजे. बघा आईला माहीत असतं की कुठल्या वयात त्याला काय द्यावं. लहान आहे लेकरू, अजून नीट रांगतही नाही, त्याला फोडणीचा भात चारून जमल का? सॉरी चुकलं, मसाला जमल का? नाही जमणार. किंवा त्याला गुलाबजाम पेढा चारून जमल? नाही जमणार. कवळं बाळ आहे ते, म्हणून त्याला दूधच बाजून ठेवावं लागेल. बरोबर? थोडंसं रांगतं झालं की थोडासा नकभर भात त्याला ठीक आहे चारला तर ठीक आहे, नंतर थोडं मग त्याला खायचं कसं, चारायचं आपण, शिकवायचं, चालायला बोलायला पळायला शिकवायचं. हे माईला चांगलं माहीत असतं की कुठल्या वयात त्याला काय दिलं पाहिजे. बरोबर? मग ज्ञानोबरायांनी तसं केलं. ज्ञानासाठी साधकासाठी ज्ञानेश्वरी दिली, अहंकाराने भरलेल्या व्यक्तीसाठी चांगली उपासष्टी दिली, आणि फार मोठा तपस्वी असेल तर अमृतानुभव दिला. आणि सामान्य तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाला ज्ञानेश्वरी पण जड जाते, अमृतानुभव पण जड जातो, पण चांगली उपासष्टी पण जड जाते, लय अभंग पण जड जातात बरं का. पलटी मारू नका, पार्टी एवढ्या लवकर बदलायची नसते. हा बघा, काही लोकांना तेही कळत नाही, म्हणून तुमच्या आमच्या सामान्य लेकरा म्हणजे आपलं कसं आहे माहिती का, आपलं अजून चालायचं पण वय नाही, रांगायचं पण वय नाही, आपण नुसतं ते लहान कवळं लेकरू असतं ना, तसं आपली अवस्था आहे. मग ज्ञानोबरायांनी विचार केला, या लेकरांना कुठलं पचनी पडेल, या लेकरांना कुठलं सण होईल. ज्ञानेश्वरी तर नाही जमत आपल्याला ज्ञानेश्वरी. का माहितीये का? आपण ज्ञानेश्वरी आणलीत, प्रत्येकाच्या घरात ज्ञानेश्वरी आहे. माय खरं सांगायचं, खरं बोलायचं. ज्ञानेश्वरी वाचाय जमती का हो? घरामध्ये ग्रंथीत घालून देव घरात ठेवून दररोज पूजा करतो, पण वाचता का? अय मळंगावच्या बाया, खरं बोला, खरं. तुम्हाला तुमच्या शेजारणीची शपथ आहे. कारण मला माहित आहे तुम्ही शेजारणीला घेऊन आलाय. खोटा जर बोलला तर कीर्तना तूच क्या देऊ मरल. माझं सांग नाही तुम्हाला. हा खरं सांगा, ग्रंथ घरामध्ये पुजून ठेवलेत आपण, आहे का नाही? एक वेळ तुम्ही ग्रंथाची पूजा करू नका, पण दररोज का होईना एकतरी ओवी अनुभवावी, दररोज का होईना एक ओवी वाचा. ज्ञानोबरायांना समाधान वाटेल का माझी लेकरं मी दिलेल्याचं सार्थक करतायत, हे त्यांना वाटेल ना. वाचा ना. म्हणून तुमच्या आमच्या सामान्य जीवाला ज्ञानेश्वरी बाकीचं पचनी पडणार नाही, समजणार नाही. याच्याकरता साधं सोपं दिलं आपल्याला. हरी 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 हाय का पाठ? हाय वाग पहिलं गाव भेटलं जे पाठ आहे म्हणतोय. इथं हे तर सगळे हरिपाठ करणारी मंडळी आहेत. हो, ज्यांचा हरिपाठ आहे ना पाठ, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार. हरिपाठाला सामान्य समजायचं नाही. ज्ञानोबरायांनी तुमच्या आमच्यासारख्या लेकराला दिलेली देण म्हणजे हरिपाठ आहे. हो, आता मग बघा, ज्ञानोबरायांना म्हणून उगाचा माई म्हटलं जात नाही. विश्वाची माऊली समाधीला चालली. ऐका, ज्ञानोबराय समाधीला चालली. समाधीला जात असताना जगाचा मालक रडतो. आपल्या रखुमाईने सांगाव, का रडता हो? नका रडू. का? कुठं जात नाहीत ज्ञानोबा, आहेत ना आपल्यात. नाही म्हणे रडू येते, पण ऐका ना, मुक्ताबाई रडते कळतंय, मोठा भाऊ दादा चालला, निवृत्ती दादा रडतात, शिष्य आहेत त्यांचे, सगळे बाकीचे रडतात, सहवासात राहिलेले आहेत. तुम्ही का म्हणून रडता? तुमची रडायची काय कारण आहे? तुमच्या डोळ्यामध्ये पाणी काय आहे का? म्हटल्यानंतर रखुमाईने विचारल्यानंतर पांडुरंग परमात्माच्या डोळ्यातलं पाणीच बंद होईना हो. पांडुरंग परमात्मा डसा डसा रडायला लागला. रखुमाईचा हात हातामध्ये घेतला आणि जगाच्या मालकानं रखुमाईला म्हणावं, ऐक ना, ऐक, ही सगळी लोक रडतायत, ही सगळी लोक रडतायत का? ज्ञानोबा आहेत त्यांचे आहेत, पण ऐक, ज्ञानोबा आहेत त्यांचे असले तरी ज्ञानोबा आहे माझे सुद्धा आहेत आणि मी ज्ञानोबा यांचा आहे. आज मला जगात ज्यांनी प्रचलित केलं किंवा मला सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवलं ना, तो माझा हा ज्ञान आहे ग, तो माझा ज्ञान आहे. हा समाधीला गेला ना,
दुःख होतं. अगं काय वय आहे लेकराचं बघ ना. नामदेव महाराजांनी देवाला फिरवलंय. देवा अरे काय अपराध आहे या हरिजनांचा, या भक्ताचा. अकल्पायुष भावे दया अकल्पायुष भावे दया अकल्पायुष भावे दया अकल्पायुष भावे दया माझिया सगळा हरिता. सांगू आज फक्त ज्ञानोबरायांच्या जीवावरती ज्ञानोबरायांनी जो पाया घातला ना, त्या वारकरी संप्रदायाच्या पायावरती, आमच्या ज्ञानोबरायांच्या जीवावरती आज आम्ही महाराज लोक कुठपर्यंत गेलोय. महाराष्ट्र नाही, महाराष्ट्राच्या बाहेर ख्याती मिळवली महाराज लोकांनी. परदेशात सुद्धा नाव निघायला लागलं वारकरी संप्रदायाचं. का माहित आहे का? पाया रचला ज्ञानोबरायांना. वाईट वाटतं बाबा, वाईट वाटतं. का माहित आहे? ज्या ज्ञानोबरायांच्या जीवावरती आज आम्ही गुलाबजामुन खातोय, ज्या ज्ञानोबरायांच्या जीवावरती आम्ही भरपूर पाकिटं घेतोय, मोठमोठ्या गाड्यांनी फिरतोय, त्या माझ्या ज्ञानोबरायांना एक वेळचं जेवण सुद्धा लोकांनी दिलं नाही हो. मग मला माझ्या बाबांचा एक शब्द आठवतो, ज्यांच्यामुळे आपलं अस्तित्व आहे, शेवटच्या श्वासापर्यंत त्यांना नाही विसरायचं, नाही विसरायचं. माझ्या बाबांनी, बाबा मला आठवतंय, मला रडू एकतर कीर्तनात येतं, बाकीचं लोकांसाठी मला रडू येत नाही. का माहित आहे का? माझ्या बाबांनी मला एक वाक्य सांगितलं होतं, तायडे एक वेळ देवासाठी रडायचं, एक वेळ आपल्या मायबापासाठी रडायचं, लोकांसाठी नाही रडायचं. आणि खरंच तुला दुःख झालं, तुला अडचणी आल्या, तुला समस्या वाटलं, तर एकदा फक्त ज्ञानोबरायांचं चरित्र उघडायचं. आपल्यापेक्षा मोठ्या समस्या होत्या, आपल्यापेक्षा मोठ्या अडचणी होत्या, पण ज्ञानोबरायांनी हसत हसत सगळं पार केलं. विचार करा, ज्ञानोबरायांनी 9,000 ओव्यांची ज्ञानेश्वरी दिली का नाही? आपल्याला लोकांनी त्रास दिला की आपण स्टेटस टाकतो, स्टोऱ्या टाकतो, पोस्ट करतो, त्याने मला त्रास दिला, याने मला त्रास दिला, याला दाखवीन त्याला दाखवीन, दाखवण्याची भूमिका करतो आपण, दाखवण्याची भाषा करतो. अरे ऐका, कुणी त्रास दिला की स्टेटसवर आपण व्यक्त करतो. बोलायचं साधन कुठलं नसतं म्हणून स्टेटस स्टोऱ्या टाकून आपण व्यक्त करतो. अरे माझ्या ज्ञानोबरायांकडे ज्ञानेश्वरीचं साधन होतं, पण 9,000 ओव्यांमध्ये एकदा सुद्धा लिहिलं नाही या समाजाने मला त्रास दिला. नाही लिहिलं, नाही लिहिलं बाबा. उलट पसायदान मागितलं विश्वा करता. एवढं कुणी करतं का? कुणासाठी नाही रडायचं. माझे बाबा सांगतात, लई रडू वाटलं ना आळंदीला जायचं, नाही तर घरी ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी घ्यायची, ज्ञानोबरायांचा फोटो घ्यायचा आणि त्याच्या समोर रडायचं. ज्ञानोबराय आमचं दुःख काहीच नाही, तुम्ही सोसला आमचा करता म्हणून आज आम्ही इथं आहोत. आम्ही फक्त तुम्ही दाखवलेल्या मार्गावरती चालण्याचा प्रयत्न करूया. मनाना तिथे आनंद वाटेल माझ्या ज्ञानोबरायांना. ऐका, आणि म्हणून त्या ज्ञानोबराया करता माझे नामदेव महाराज म्हणतात, माझी या सकळा हरीच्या दासा हृदयाला पाझर फोडतो गड्या. आणि हा भाव ज्ञानोबरायांपर्यंत पोहोचवायला मदत करतो. लोक मला म्हणतात, महाराज तुम्ही ज्ञानोबराय सांगता, तुम्हाला ज्ञानोबराय दिसले का हो? अरे ज्या वेळेस आम्ही अंतकरणातून म्हणतो, माऊली
डोळे भेटतो ना त्या क्षणी आमची माऊली आमच्या डोळ्यासमोर उभा राहते. प्रेम आहे आमच्या ज्ञानोबरायांचं. जगात आम्ही नाही मानत कुणाचे उपकार. आमची माऊलीच आमच्यासाठी सर्वस्व आहे हो. म्हणून माझी या सकळा हरीचा नाचा, माझी या सकळा, माझी या सकळा माझी सकळा हरीचा कल्पनेची बाधा न हो कवने काळी, कल्पनेची बाधा न हो कवने काळी, न हो कवने काळी. म्हणून बाबा कोणासाठी रडू येत नाही ज्ञानोबऱ्यांसाठी. आणि म्हणून त्या ज्ञानोबऱ्यांना पाहून हा मुखातनं अभंग निघाला नामदेव महाराजांच्या. देवा अशा लेकरांना आयुष्य भरपूर दे, अशा लेकरांना आयुष्य भरपूर दे बरं का. आणि म्हणून हरीच्या दासांना सामान्य समजायचं नाही. पण परत नामदेवांना वाटलं, देवाला वाटलं जर आयुष्य दिलं ठीक आहे. आता माऊलींच्या बाबतीत विषय वेगळा आहे. बाकीच्याला दिलं आणि त्यांना कशाची बाधा झाली तर बाधा, मग कशाची बाधा? कल्पनेची बाधा न हो कवने काळी, कल्पनेची बाधा न हो कवने काळी, कल्पनेची बाधा न हो कवने काळी, कल्पनेची बाधा न कवने काळी, कल्पनेची बाधा न हो कवने काळी, कल्पनेची बाधा न हो कवने काळी, कल्पनेची बाधा न हो कवने काळी, कल्पनेची बाधा न कवने काळी. ही संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी असो. कल्पनेची बाधा न हो कवने काळी, कल्पनेची बाधा न हो कवने काळी, कल्पनेची बाधा न हो कवने काळी, कल्पनेची बाधा न हो कवने काळी. मग काय नको म्हणतात? कल्पनेची कल्पना फार भयंकर आहे. मी कुठल्या बाईचं नाव घेत नाही, आता सांगते. कल्पना म्हणल्यावर तुमची शेजारीन बिजारीन असायची परत उगा पंचायत यायची. कल्पना आपण विचार करतो ना त्याला कल्पना म्हणतात. काय काय लोक कल्पना एवढे भयंकर करतात. आणि कल्पनाची बाधा का नसून माहिती आहे का? कल्पना फार घातक आहे. कल्पना फार घातक आहे. कशी घातकता ऐका. सगळ्यांनी लक्ष द्या, सगळ्यांनी बारकाईने मला कल्पनेची बाधा सांगायची. सगळ्यांनी लक्ष द्या, पटापटा बोलायचं बरं का. सगळ्यांनी आता सगळ्यांनी उत्तर द्यायचंय. सगळ्यांनी चिंच खाल्ली का? चिंच चिंच खाल्ली? खाल्ली का? ह म्हणा नाही तर नाही म्हणा. मी काय मागा लागली हो तुम्हाला ह म्हणल्यावर? चिंच खाल्ली? साधं सोपं का नाही? चिंच खाल्ली बाबा? आता नाही, अगोदर तरी असं कुठलंच लेकरू नाही ज्याने चिंच खाल्ली. चिंच खाल्ली ना ती पुडीतली नाही म्हणत मी. झाडावरची ती आकडे, चिंचेचे आकडे खाल्लेत का? जुने खाल्ले असतील बाबा चिंचेचे आकडे. पकवाचे खाल्लेत का? नाही खाल्ले? चला आमच्या भागात चिंच
खाल्ली असेल, मग आता बघा थोडंसं बारकाईने लक्ष द्या महिला मंडळ, चिंच खाल्ली असेल तुम्ही, पण तुम्हाला चिंचेचे प्रकार माहीत आहेत का? चिंचेचे प्रकार माहीत आहेत का? नाहीत माहीत. मी कशाला आहे मग, मी तेच सांगायला आले. आता आहे का, बारकाईने लक्ष द्या सगळ्यांनी. मी विचारणार आहे, गणित मगाशी विचारलं, अजून काही काही लोक गणित करतात, लागला नाही मेळ, पण आता याचा तरी मेळ लागला. 3 प्रकार. एक, अतिशय पिकलेली चिंच जी लाल भडक असते, लाल बुंद, आणि त्याच्या अशा शिरा उमटलेल्या असतात, ती पिकलेली चिंच. 2 नंबरला हिरवीगार चिंच असते, त्याला आपण म्हणतो गाभुळलेली. काय म्हणतो? गाभुळलेली. अशी दाबली का नाही टरपाला बाजूलाच जातो, आणि तो काय म्हणते ते काय ते गाभुळलेला भाग वरती दिसतो आहे का नाही. आणि शेवटचा प्रकार म्हणजे कच्ची चिंच, जी अशी दाबली कडकन मोडती, ती जागा आबा दिसत नाही ना, काही दिसत नाही. मग कच्ची चिंच आपल्याला कळली. 2 नंबर गाभुळलेली. गाभुळलेली किती असली तर तिला मिठात आणि चटणीत बुडून खाल्ल्याशिवाय मजा येत. पाणी सुटलं का नाही मळणगावकर? इकडं खरं बोला, तुम्हाला तुमच्या बायकाची शपथ आहे. आजी जी झाली ना त्याने एवढं लोड घेऊ नका. खरं सांगा, तोंडाला पाणी सुटलं का नाही? थोडं का होईना, अहो तेवढं जाऊ द्या. इथं चिंच आहे का सांगा तुम्ही? हाय का चिंच? कुठं आहे चिंच? मी चिंच आहे वय? चिंच इथं आहे का? इथं म्हणजे आपल्या इथं आहे का आता? नाही चिंच. मी नुसतं सांगितलं आणि तुम्ही कल्पना केली. लाल, हिरवी, गाभुळलेली. तोंडाला पाणी सुटलं का नाही? तुम्ही काय केली? नुसती कल्पना अशी बाधा करते. आता काय काय ना वाट उद्याच गेलो आणायची ग रानातनं. कल्पना आहे. कल्पना काय करायला हवी सांगता येत. कल्पना फार, म्हणून कल्पनेची बाधा झाली तर एक वेळ भूत बाधा बरी आहे का नाही? वड्यातलं लागू द्या माग, मग भूत बाधा बरी. अहो लय खतरनाक काम, काय सांगायचं. मी काय म्हणते, तुमच्यासारख्या सर्वसामान्यांनी ठेवू दे की विश्वास, काय नाही. आमच्यासारखी महाराज लोक पण काय सांगायचं बाबा त्या भूतबाधेचं तर. आणि काय महिला मंडळांच्या बाबतीत हे बाळा जास्त मी पाहिलं बरं का. लई लांबचं नाही, माझ्याच मावशीचं सांगते तुम्हाला. फक्त माझ्या मावशीला काय सांगणार का? माझ्या मावशीने बाबा मला फोन केला, म्हणे महाराज माझी ना सासू लई तसली आहे. काय म्हणली ती? माझी सासू लई तसली आहे. आता तसली म्हणजे कसली ते तुम्हालाच माहित, मला काय माहित नाही. माझी सासू लई तसली आहे. म्हणलं का का म्हण असं वाटतं मावशी तुला? म्हणजे तुला सगळं कळतं, त्या भूतबाधन त्यान काळात जादू तो सगळं कळतं म्हणे, ते सगळं कळते. म्हणलं मग झालं काय? तिला तिच्यापासून तुला काय अडचण? अडचण ताय रे काय सांगायचं, मला तिच्यावर डाऊटच होता पहिल्यापासून की तिला सगळं जमतं. लिंबून मिरच्यान काय ना काय बाहुल्यान फिवल्यान काय पण आणायची, म्हणून मी तिच्या नादीच लागत होती. अगं तिने पाणी दिलं तरी मी कधी पेत नव्हते महाराज. पण आता तुम्ही महाराज म्हणून तुम्हाला सांगायचं, कधीच तिच्या हातचं मी काय खाल्लं नाही. पण काल ग सकाळी माय काय सांगायचं, तिने ना दोडके आणि कांदे आणून दिले. मग दोडक्याची भाजी केली मी. आता दात टाकून तरी कसं द्यायचं, आणि तिच्याच लेकराला खाऊ घातले. म्हणजे हिच्या कुणाला झालं तर काय कुणाला होईल? वाग लाडक्या बहिणी. एक वेळ भावाचं बरं करणार पण नवऱ्याचं नाही. अवघड आहे, तुम्हीच नाही म्हणताय आता. बाबा म्हणे मी त्यांनाच खाऊ घातलं दोडकं. म्हणलं काका बरी आहेत ना? ती बरी आहेत ग, मला तेच सांगायचंय. दोडके त्यांना चारले, पण मला कांदा पोहे आवडतात. मग अगं माझं मनच राहिलं नाही. आता काय म्हणलं, दिले सहजासहजी कांदे टाकून तरी कसे द्यावे. बाकीचं कांद्याचं पदार्थ नवरा काही खात नाही, म्हणून मीच काय म्हणलं, कांद्याचं त्याला काय होतं, शिजलं की सगळं निघून जातं. पण मला काय माहित, माझ्या सासूला प्युअर तोटका येतो असला. काय म्हणतात मला पण माहित नाही बाबा. मग सगळं येतं तिला, म्हणून कांदा पोहे खाल्ले. म्हणून त्यातनं काय झालं, कांदा पोहे खाल्ल्यापासून जुलाबन उलट्याच बंद नाहीत. म्हणजे तिने काहीतरी 100% त्यामध्ये घातलं होतं. आता मळणगावच्या बायकांनो खरं खरं उत्तर द्यायचं, सासूने त्याच्यामध्ये काहीतरी घातलं होतं म्हणून हिला त्रास झाला. काहीच्या मनात आलं म्हणून त्रास झाला. मनात आलं
अय कीर्तनाला आलेला सुना, आता मनात आलं म्हणताना घरी गेलं माझ्या सासूनी केलं म्हणतं वय. कुठून हो तुम्हाला नेमकं? आपण तेवढं तोंडाने म्हणाय पुरतं तसं आहे, नाही तर फार अवघड आहे आपलं. बाबा मी काय म्हणते, हो द्या नाही यांना काय त्या बाधेचं काय वाटलं तर वाटू द्या, पण महाराज लोकांनी कधी त्या गोष्टीचं वाटून घ्यायचं नाही. का माहिती का? कारण पळे भूत बाधा भेनते ते पळे भूत बाधा भेने ते पळे भूत बाधा भेने ते पळे भूत बाधा ज्ञाने मंत्र पयागाध हरी उच्चारणी मंत्र पयागाध हरी उच्चारणे मंत्र पयागाध हरी उच्चारणी मंत्र पयागाध पळे भूत बाधा भेने ते पळे भूत बाधा भेने ते पळे भूत बाधा भेने ते पळे भूत बाधा हरी उच्चाराने आनंद पापराशी पयागाध पळे भूत बाधा भेने ते पळे भूत बाधा भेने म्हणून हरी उच्चारण मंत्र पै आघाद आणि पळे भूत बाधा. त्याच्यापेक्षा भूत पिचाट निकट हे हवे महावीर जब. साधं सोपं गणित आहे की हो, पण आपण तुम्ही आम्ही ना मात्र काय करतो, भूताला घाबरतो, बाधा आपल्याला होते. पण मनुष्याला कशाची काळजी नसावी, फक्त एक कल्पनेची बाधा, दुसरं काय नसावं. अहंकाराचा वारा वारा यावा, आपण कुठला आला शीतल शांतीचा वारा, पण अहंकाराचा वारा नको. कारण जीवनामध्ये अहंकार झाला की संपला. कारण अहंकाराची मेला रावण, अहंकाराची हिरण्यकश्यपून वधून घेतले स्वतःसी. म्हणून अहंकार फार घातक आहे. मनुष्याला अहंकार सुद्धा नसावा. कारण बघा जीवनात आल्यानंतर काही असावं पण अहंकार नसावा. म्हणून अहंकार ज्याला आपण मीपणा गर्व म्हणतो, नको अभिमान करू भल्या मानसा. येताना घेवोनी आलास काय, जाताना घेवोनी जाणार काय. येताना घेवोनी आलास काय, जाताना घेवोनी जाणार काय. नको अभिमान करू भल्या मानसा, नको अभिमान करू भल्या मानसा. म्हणून अहंकार अभिमान करायचा नाही, फक्त शुद्ध भाव आपल्याकडे ठेवायचा. बाकी अहंकार, काही काही लोकांना बंगला बांधला की अहंकार, दुसऱ्यापेक्षा जास्त भेटलं की अहंकार. खरं सांगायचा मळणगावकर किती मोठे बंगले बांधले, तर शेवटी आपलं पोरग म्हणाल का तात्यानी बाया माझ्यासाठी लई केलं, तात्याला शेवटी बंगल्यावरच जाळू म्हणणार आहे. बाबा म्हणणार आहे नाही का? नाही म्हणणार आहे का? ती मप्रेल टोपी गाळतलेला बाबा म्हणणार आहे का? म्हणणार आहे का? म्हणणार आहे का? नाही ना म्हणणार. मग कोणासाठी कमवता एवढं? कोणासाठी चाललंय एवढं? हो बंगले बांध काय हो, आजकाल बंगले राहायसाठी नाही बांधत लोक, मग दाखवायचे. घेतली तर फॉर्च्यूनच घ्यायची पण दाखवायची. पेट्रोल पाय दोन एकर विकायला लागली तरी चालत, पण गावात नाशी फिरवायची असा आग 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 आग. अरे लोकांची नाही जाणार, आपला किस्सा जाणार, त्याचं काय? पण हे लोकांना कळत नाही. अहंकार दाखवायचं असं हे नसावं. पण ते अहंकार जाण्याकरता काय असावं? मनुष्याकडे माहित आहे, भाव असावा आणि भगवंताचं नाम असावं. कसं सर्वांनी हाताने टाळी मुखाने नाम विठोबा रखुमाई असेल असं काही माझं म्हणणं नाही. वेगळाही असू शकतो, आपल्या आपल्या मर्जीने आपल्या आपल्या मनाने आहे. परंतु माझ्या गुरुवर्यापासून मला जे भेटलं ते मी पुरेपूर तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. पण तरी काही चुकलं असेल तर क्षमस्व. आज या ठिकाणी पहा, सांगायला गेलं
महाराष्ट्रभर फिरताना मी ज्या गोष्टी पटकन सांगेल, मी सेवेला पूर्ण विराम देईल. आज दादा ज्या मार्फत एवढं सगळं करत आहेत, खरं पाहायला गेलं आजचा तरुण फॅशनमध्ये आणि व्यसनामध्ये अधीन गेलेला आहे. जीवनामध्ये काही करा, फॅशन करू नका असं मी म्हणत नाही, व्यसन करू नका असंही मी म्हणत. काय खुल्ले चेहरे पोरांचे का, हा पहिला व्यक्ती भेटला आपल्या बाजूनी बोलतोय. म्हणजे असं समजू नका मी डायरेक्ट म्हणते घ्या, असलं नाही. ऐका, फॅशन करावी मी नाही म्हणत नाही, पण आपल्या मर्यादेत राहून असावं प्रत्येक गोष्ट. व्यसन करायचं ना, बिंदास्त करा ना. कोण काय म्हणते तुम्हाला? स्वतःच्या पैशावर करायचा, पण स्वतःच्या पैशावर, बापाचे पैसे नाहीत उडवायचे. स्वतःचा पैसा कमवाल ना तुम्ही, तेव्हा कळेल त्या पैशाची किंमत. उडवायचं, ते पैसे उडवायचे, पैसे खर्च करायचे का पैसे सन्मार्गाला लावायचे, स्वतः कमवल्यावर कळते. व्यसन करायचं ना, स्वतःच्या पैशावर करा. काय करायचंय, मौज मजा मस्ती काय करायचे पोरांनो, स्वतःच्या पैशावर स्वतःच्या जीवावर करायचं बरं का. जर स्वतःच्या जीवावर केलं तर मानलं तुम्हाला. म्हणजे व्यसन करा मी डायरेक्ट आव्हान देते असं नाही. ऐका, स्वतःच्या पैशावरच व्यसन करायचं, पण कोणतं करायचं? अरे व्यसन करायचं, व्यसन करायचं शिवभक्तीचं व्यसन करायचं, व्यसन करायचं हरिनामाचं व्यसन करायचं, व्यसन करायचं समाजसेवेचं व्यसन करायचं, व्यसन करायचं तर अंतःकरणापासून प्रत्येकाला बदलवायचं व्यसन करायचं, असं की आपल्यासोबत जगाचंही त्यामध्ये कल्याण झालं पाहिजे असं व्यसन करायचं. आणि त्या व्यसन केल्याशिवाय किंवा त्या चांगल्या गोष्टी केल्याशिवाय आपल्याला झोपच लागणार नाही असं व्यसन करायचं. हरिनामाचं व्यसन, कलेचं व्यसन करायचं. जीवनात सांगू काही करा अथवा न करा, पण कुठली तरी कला शिका. अय लेकरा हो, तुम्ही कलेने व्यापलेला आहे मला माहित आहे, पण लेकरा म्हणजे प्रत्येकाच्या अंगामध्ये कला असली पाहिजे. कला काय असली पाहिजे? कला 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 माहित आहे का? कला माणसाला मरू देत नाही. जगायचं साधन म्हणजे कला आहे. कुठलीही कला करा, कुठलीही कला शिका, त्या कलेमध्ये वर्चस्व गाजवायचं बरं का. पण कला माणसाच्या अंगामध्ये असली पाहिजे, कारण कला माणसाला जगायला शिकवते. मग कुठलीही कलाच आहे, समाजसेवा करता ही त्यांच्या अंगातली कला आहे की समाजाला स्वतःकडे अट्रॅक्ट कसं करायचं त्यांना माहित आहे बरं का. कला असली पाहिजे माणसाच्या अंगात. मृदुंग वाजवतात त्यांची कला आहे, गायन करतात त्यांची कला आहे, कीर्तन करते आमची नाही कला, नाही कला, सेवा आहे सेवा, म्हणजे कला आहे बरोबर. टाळ वाजवतात, कला आहे त्यांच्यामध्ये. आज आता हे कॅमेरापाशी उभा राहिले, कला आहे त्यांच्याकडं. त्यांना माहित आहे कॅमेरा कसा फिरवल्यानंतर फोटो चांगला निघतो, त्यांना माहित आहे कसं काय केल्यानंतर कुठून फोटो कसा, कोणत्या अँगलने कोणता कसा येईल सगळं माहित आहे त्यांना. ती कला आहे बरं का. मगाशी येता एक जण म्हटलं होतं, काय कॅमेरामॅनचं आजकाल लईच डिमांड वाढलेलं आहे. सगळ्या कार्यक्रमात कॅमेरामॅन पाहिजेत बरं का. सगळ्या कार्यक्रमात, दुपारीच विषय झाला बाबा, सगळ्या कार्यक्रमामध्ये काय कोण पाहिजे तर कॅमेरामॅन दादा पाहिजेत. कशा करता तर फोटो काढण्याकरता. आणि मग त्यांना कशाला पैसे? अहो एक 5,000 10,000 7,000 मागायला लागले, एवढं त्यांना कशाला पाहिजे आपण असं म्हणतो. पण आपण कॅमेरामॅन दादांची सुद्धा विचार केला पाहिजे. का माहित आहे का? कारण आपले आनंदाचे क्षण टिपून ठेवण्याचं, प्रत्येक क्षण टिपून व्यवस्थित ठेवण्याचं काम कोण करतात? ते करतात. आपल्या प्रत्येक क्षणाची जी काही छायाचित्र असतात ते त्यांच्यामुळं गोड होतात. एखादा माणूस असा उभा राहिला का नाही, दादा स्माइल करा की हो. जो माणूस कुणाकडे बायकोकडे बघून हसत नाही, ते कॅमेरामॅन कडे सुद्धा बघून हसतो. ही कला आहे त्यांच्याकडची बरं का. ही कला आहे, म्हणून कधी कुणाला सामान्य समजायचं नाही. कला ही कला आहे, कला हे दैवत आहे, म्हणून त्याची पूजा करता आली पाहिजे. म्हणून प्रत्येक कलेने माणसाने राहिलं पाहिजे. आता ती सिस्टीम मगाशी तुम्ही हसत होता का नाही, ती सोपं आहे का? आहे का नाही दादा? आहे का? विसरायचं. माझी गाडी कुठं आहे? तिथंच आहे ना. हा, जाताना माझ्या गाडीपाशी भेट या. माणसात नका माझ्या ध्यानात आहे. इकडून 10 आहे ते, इकडून कुठे गेलं ते? गेलं होय. हाय होय, चला 5 वाचले म्हणायचं. अरे बाबा कला पाहिजे. ते सिस्टीमला ती बटणं अशी करतात काय ती कला आहे त्यांची. आपल्याला बघणाऱ्याला नाही सोपं वाटतं, पण ते सोपं नाही. आता इथं ॲडव्होकेट आहेत का हो, त्यांची ती कला आहे
किंवा ते ज्या गोष्टीमध्ये पारंगत होते त्याच्यातनं त्यांनी डिग्री मिळवली, आता ते ॲडव्होकेट झाले. आपल्याला तो त्यात काय एवढं मोठं, दे तू कर, तू कळल तुला, सोपं नाही ते. आपल्याला वाटतं आता आम्हा सुद्धा काय लागून हे 2 तास बोलायचं दाबून पैसे न्यायचं. ये तू ओपन चॅलेंज ये. काय माझं म्हणणं नाही, इथं बोलाय सोपं वाटतं तुम्हाला, सोपं वाटतं. इथं बोलायला ना वाचा शुद्धी लागते, वाचेचं बळ लागतं. का माहिती का? कारण आपण ज्या मुखाने अनंत वाचाळ बरळ ती बरळ, त्या मुखानं इथं येऊन देवाचं भजन बोलायला माय जमल का? नाही जमणार. ह्या मुखानं काय काय बोललेलो असतो आपण. म्हणून आम्हाला कीर्तन करायला बघा तुम्ही, आम्ही नारदाच्या गादी काही बोलू शकतो, परत आम्हाला बोलायचा अधिकार नाही. आमच्या वाणीचं पाप तप निघून जातं, पाप वाटतं. मग इथं आलं ना आमची वाणी आम्हाला साथ देत नाही. वाणी म्हणते भास्कर चला आता, बरं का. म्हणून वाणी इथं साथ देण्याकरता तेवढं तप पाहिजे. सोपं नसतं. काय काय लोकांचं बघा पाप नेमकं इथं आलं की आडवे येतं. असा माईक दिला का नाही वायरी सकट हलतो. आता काही लोक म्हणते थंडच होती लय. नाही, तुम्हाला येतच नव्हतं ती सांगा ना. आता मग अशा आम्ही आलतो का नाही, काय सुंदर ते म्हणत होते. गेले काय गेले तिथं बसून होते, मग पाहिलं होते तिथं. काय निवेदन त्यांनी छान केलं. महाराज आलेत, युवकांचे प्रेरणास्थान वगैरे वगैरे काही बोलत होते. बरं मला नाही जमत त्यांच्यासारखं, पण फार गोड त्या ठिकाणी निवेदन करत होते. म्हणजे तसा आवाज भारदस्त असला पाहिजे, समाज अट्रॅक्ट करता आला पाहिजे आपल्याला, बरं का. पण काय लोकांना ते जमत नाही आणि केल्याशिवाय दम निघत. लय खतरनाक लोक. आता मध्ये आम्ही सप्ताह केला बाबा, अनुभव आहे म्हणून सांगायचं बरं का. सप्त्याला माझा ते आमच्या तिथला माणूस काय म्हणे, महाराज सप्त्याला मी तयारी केली. मला माहिती आहे शेवटच्या दिवशी तुमचं कीर्तन आहे, तुम्ही मोठमोठ्या महाराज कीर्तन ठेवली, शेवट तुमचं आहे का नाही. मला कुणाच्या कीर्तनात नाही बोलायचं, पण तुमच्या कीर्तनात मला बोलायचं म्हणजे बोलायचं. आणि ते 4 महिने झालं तयारी करतो तेवढं बोलायला. किती 4 महिने. एवढी मोठी त्यांनी यादी काढली, एवढी मोठी यादी. माझ्याबद्दल बोलायचं होतं. म्हटलं बोल बाबा, पण तुम्हाला ह्याच्या दोघं बोल नाही बोललो, पण तुमच्यासाठी तयारी करा. म्हणलं नाही जमत तर राहू दे. म्हणलं मीच माझं कौतुक करते, काळजी करायची काय. नाही नाही नाही, एवढी आमच्या घरातली पोरगी नाही, मला करायचंय. नाही सांगितलेलं पण ऐक ना बाबा, आणि केल्या की शिवाय काय दम निघना. म्हणलं ठीक आहे, एवढं तुम्हाला म्हणायचं तर त्या दिवशी म्हणा म्हणे, आता पण काहीही करू नका. 4 महिने तयारी केली आणि नेमकं माझं कीर्तन सुटलं 9 ते 11 होतं. एवढा काय उशीर झाला नाही, पण 9 ते 11ला कीर्तन आटोपल्यानंतर त्यांच्याकडे माईक दिला आणि नेमका राडा असा झाला. त्यांनी फुल तयारी केली होती, सगळं केलं होतं, पण अचानक त्याला भाषण बदलण्याची गरज पडली होती, कारण सकाळी ती मैत झालेल्या ठिकाणी गेलं होतं. आता हिथं जे बोलायचं ते मैताच्या ठिकाणी बोलून जमल का. आज या ठिकाणी एवढी लोक आलेली आहेत, तर दादा आपल्यासमोर आज ते नाहीत, पण त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत असं म्हणून जमल तिथं. म्हणून त्यांनी भाषण चेंज केलं, भाषण बदललं. आता भाषण सगळं बदललं, सगळं झालं, पण माझ्या कीर्तनाला आल्यानंतर त्यांना ते दुसरं आणायचं ध्यानातच नाही. सकाळचंच घेऊन आलं ते. आणि नेमकं उभा राहिलं ध्यानात आलं माझ्या असा म्हणलं मी आता आपलं काय खरं. पण म्हणलं केली असेल तयारी, मला तर कुठलं माहिती येऊन आलंय. मला पण बोलण्यात लक्षात आलं ते काय म्हणायला लागलं माहिती का. आज या ठिकाणी आपल्या सर्व गावकऱ्याच्या वतीनं ज्ञानेश्वरीताई या ठिकाणी कीर्तनाकरता उपस्थित झाल्या, तर आपल्या सर्व गावकऱ्याच्या वतीनं माझ्या वतीनं ज्ञानेश्वरीताईंना भावपूर्ण श्रद्धांजली. अरे म्हणलं दमदार मी हाय अजून जिथे इथं एवढं म्हणून तो कुठं थांबतोय. आज या ठिकाणी सांगायला गेलं पोरीचं वय फार कमी आहे, फार कमी. अहो मला तर असं म्हणून वाटतंय हरिभक्त पारायण वैकुंठवासी. अरे म्हणलं बस डायरेक्ट वैकुंठवासीला नेलं. एवढा राग आला ना बाबा, मी जिथे अजून मला काय म्हणतोय वैकुंठवासी. आणि मग परत त्याच्या लक्षात आला म्हणे चिठ्ठीत घोळ झालेला दिसतोय. म्हणलं तुझ्यात होऊ दे की घोळ, काहीतरी इकडे झालंय घोळ. एवढं काहीच नाही ते वर्ण. मला माघारी सरकून मी म्हणलं वैकुंठवासी तू गाडीकडे भेट. म्हणलं चल तू भेट. वैकुंठवासी म्हणतो ते मागे येऊन काय म्हणतं महाराज तुम्हीच तर म्हणता आम्ही वैकुंठवासी. अरे म्हणलं मग काय ते असं आहे वय लय. म्हणतं डेंजर माणसं एवढी कधीपासून लक्ष द्यायला लागली. म्हणलं असं आहे तर असं आहे. एवढा राग आला बाबा. खरं सांगू ना माझ्या दिसण्यावर जाऊ नका, मी पैलवानाची लेक आहे बरं का. मी पैलवानाची भाची आहे, मी पैलवानाची नात आहे, मी पैलवानाची बहीण आहे.
आमच्या घरातले सगळे पैलवान आहेत. माझ्या बाबांकडे बघून तुम्हाला कळत असेल, बाबांनी तरुणपणा पैलवानकीच केली, माझ्यामुळेच इकडे आले ते. अजून आमच्या घरात आमची स्वतःची एक तालीम आहे, आमच्या गाडगे वस्तीची तालीम आहे. जेवढे जेवढे महाराष्ट्रात आता उपमहाराष्ट्र केसरी जे होते ना, ते आमच्याच तालमीतून निघालेले होते. मी कोणाचं नामोल्लेख करणं नाही, नारदाची गादी, परंतु आमच्याच तालमीमधून निघालेले होते. फार त्यांनी तिथं केलेले, आमच्या वडिलांनी सुद्धा तिथं शिकले. आमचं सगळं घरानं पैलवान घेतलं आहे. आणि त्याच्यामुळं आमच्या घरात नेहमी एकच मला ऐकायला भेटतं बरं का, की तायडे म्हणजे आजोबा पंजोबापासून मला सगळे एकच सांगतात, आपण मैदानात उतरायचं नाही. आपण किती लोकांनी आग्रह करू दे, मैदानात उतरायचं नाही. आणि एकदा मैदानात उतरलं की मैदान गाजवल्याशिवाय परत यायचं नाही. बस एवढंच करायचं. आणि मी पैलवानाची लेक आहे बरं का, काय जरी केलं तर माझ्या अंगात रक्त सळसळ सळसळ. मग एवढा राग आला ना बाबा, एकच विचार केला, क्षणी फक्त कीर्तन झाल्यानंतर माझ्या पायाच पडाय येऊ. बाजूला सगळं लोक येते तेव्हा यांनी पाया पडायला येऊ दे. असा पाया पडाय खाली वाकला की वर्णाची बुक्की देणार ना, आयुष्यात कधी वैकुंठवासी म्हणणार नाही. सगळं ठरलं. तो पाया पडायला लाल बुंद मी झाले, तळ पायाची आग मस्तकाला गेली, पाया पडायला लागला. मी असा हात अशी मोठ घेतली, अशी मारणार, तेवढ्यात त्यांनी खिशातनं 500 रुपये काढलं, पाया ठेवलं. मी मारणारच होते हो, पण त्यांनी किती ठेवलं, जाताना तुम्ही शिव्या देऊन जाताना 1000 रुपये द्याचाल. मग ऐकायचंच का गगून, आणि त्याचं एक ऐकलं म्हणून तो भाग वेगळा आहे. मग परत वाटायला लागला, अजून 2-4 वैकुंठवासी म्हणलं असतं तरी काय वाटलं नसतं. पण जमतं ना तेच करावं, कला असली पाहिजे माणसाच्या अंगात बरं का. म्हणून आज या ठिकाणी दादा समाजसेवा करत आहेत, आणि ही कला माणसाला मोठं करते. आणि आज त्याच कलेने दादांचं नाव फार मोठं आहे. इंदोरीकर महाराज सुद्धा व्हिडिओ कॉलवर बोलतात बरं का. तसं त्यांच्याकडे फोन नाही आहे, तुम्ही म्हणसाल नाही तर त्यांच्याकडे फोन नाही, पण तिथलीच लोक फोन करून बोलतात त्यांना की दादा असं, दादा तसं. दादांचा प्लॅन मला माहित आहे, दादांचा प्लॅन होता की सगळं नियोजन करायचं आणि ह्यांनी तिकडं कार्यक्रमाला जायचं. ते चालले होते. मला त्यांनी सांगितलं, मी म्हणलं दादा तुम्ही आता मला एवढं बहीण मानता, तुम्ही माझ्यासाठी एवढं करताना, मी तुमच्यासाठी केक आणणार आहे असं म्हणलं. दादा म्हणले मग केक आणून चालायचा कुणाला. म्हणलं तुम्हाला. मीच नाही तिथं. म्हणलं मेळ बसला, पाकिटवालाच गेला, तर केक चारायचं कुणाला. नाही हे म्हणजे सगळं सेटल केले, सगळं नियोजन केले, तुम्ही जा तिथं. म्हणलं जमणारच नाही, तुम्ही तिथंच पाहिजे आम्हाला. म्हणून खरं ते थांबले बरं, नाहीतर यांची काय गॅरंटी नव्हती. तुम्ही पण म्हणत तसंच होतं तसं बरं का. पण दादाचा खरंच सार्थ अभिमान वाटावा असं दादांचं जीवन आहे. आणि जीवनातनं एक खरं आदर्श घ्यावा तर दादांसारख्या लेकरांचा, मायबापाची सेवा करत, गुरूंची सेवा करत, छत्रपती शिवरायांचा आदर्श घेत आज इथपर्यंत दादा आलेत. म्हणजे हे सगळं व्हायला सुद्धा प्रारब्ध लागतं, संचित कर्म लागतं. गेल्या जन्माची नक्कीच चांगली तुमची पुण्य असणार, म्हणून हे सगळं उभा राहिलं. म्हणून दादांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि म्हणून फार गोड आज एवढं सगळं या ठिकाणी होतंय. छत्रपती शिवरायांचा जयघोष करत, फार म्हणजे सांगायला गेलं तर आपलं शिवछत्रपती ग्रुप आपला सर्व आहे ना, है ना. म्हणून आपल्या ग्रुप करता छत्रपती शिवरायांची सुंदर अशी प्रतिमा आहे. छत्रपती शिवरायांची आरती झाली तर ज्या छत्रपती शिवरायाने आपल्याला एवढा आदर्श घालून दिला, त्या छत्रपती शिवरायांचं गीत तर झालं पाहिजे का नाही. कारण त्या छत्रपती शिवरायांमुळं भगवा लोकांच्या नसा नसात भिनला बरं का. आणि छत्रपती शिवरायांनी सगळीकडे काय पसरवलं आहे का. आलं 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 गड्यानं भगव वादळ आलं. आलं 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 गड्यानं भगव वादळ आलं. आलं 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 गड्यानो भगवा वादळ आलं. आलं 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 गड्यानो भगवा वादळ आलं. आलं 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 गड्यानो भगव वादळ आलं. आलं 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 गड्यानो भगव वादळ आलं. आलं 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 गड्यानो भगवा वादळ आलं. आलं 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 गड्यानो भगवा वादळ आलं. भगवा म्हणजे प्राणमाला, भगवा म्हणजे शानमाला. भगवा म्हणजे प्राणमाला, भगवा म्हणजे शानमाला. केवुनी भगवा धन्य जगी झाले.
आलं आलं गड्यानो भगवा वादळ आलं. सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर. आला 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 गड्यानो भगवा वादळ आलं. आलं 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 गड्यानो भगवा वादळ आलं. आलं 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 गड्यानो भगवा वादळ आलं. आलं 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 गड्यानो भगवा वादळ आलं. भगवा वादळ आलं. भगवा वादळ आलं. हो. जीवनात आदर्श कुणाचा घ्यायचा छत्रपती शिवरायांचा घ्यायचा बरं का. आणि जर जीवनामध्ये काही नाही जमलं लेकरा हो छत्रपती शिवरायाचे मावळे हो मावळे. काय हो मावळे जागे हो मावळे. हो रक्त असं ससळलं पाहिजे आपलं. छत्रपती शिवरायांचं नाव घ्यायचं ना सांगू. छत्रपती शिवाजी महाराज कुठल्या जातीचे आहेत नाही पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मातीतले आहेत म्हणून अभिमानाने त्यांचं नाव घ्यायचं. हा म्हणून पहा जीवनात मावळ तरी व्हा. आणि म्हणून मावळ आम्ही बदल आम्ही अरे मरणाचा भी काळ आम्ही. मावळ आम्ही बदल आम्ही अरे मरणाचा भी काळ आम्ही. रानामस्ताची जाता आमची अरभ्या कुणाला धावतोर. प्रीत तलवारशी नात हे मातीशी भाकर सरणावरची रोज रथायाची. रयतेचा राजा स्वामी हात रथयाच इकत नाही जवळ तवर झुंजत रायाच. नेल्या मनच गयावी अशी त्याची बाजार. मराठी मातीची तोच आई आजार. दुश्मनांना धाक देई शिवरायाचं नाव. दुश्मनांना धाक देई शिवरायाचं नाव. ए शंभू शंकराचं नव राजगड धाव. शिवराज 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 राजा. शिवराज 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 राजा. शिवराज शिवराज राजा. हे शंभू शंकराचं नव राजगड धाव. शिवराज शिवराज राजा. शिवराज 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 राजा. शिवराज राजा. शिवराज राजा. छत्रपती शिवाजी महाराज की. बस त्या राजांचा आदर्श घ्या. जीवनात काही कमी पडणार नाही पोराहो. व्यसन करू नका. आपले निलेश दादा काय करतात आपण काय करतो हे जरा आठवा. जर व्यसन नाही केलं छत्रपती शिवरायांच्या जे त्यांनी रस्ता दाखवून दिला त्या रस्त्याने चाललं तर नक्कीच तुमचं लग्न जमल्याशिवाय राहणार नाही. मी एवढं जाता जाता सांगा. कारण आता सगळं भेटतं पोरगी भेटत आहे का ना रोहित दादा. पोरगी भेटत नाही हो. डिमांड पण यांच्या वाढल्या एवढ्या खतरनाक. माझा भाऊ माझ्याकडे आला मावस भाऊ आणि हसत हसत मला काय म्हणलं म्हणे तायडे पोरगी बघायला गेलो. म्हणलं हसायला काय झालं. पोरीच्या दारात बसलं. पोरगी म्हणली 4 चाकी गाडी असेल तरच मी पोरासोबत लग्न करणार. तावातच बाहेर आली. 4 चाकी गाडी पण कसली फॉर्च्युनर पाहिजे फॉर्च्युनर. त्याशिवाय आपण लग्न करत नाही म्हणे. पोरगी अशी म्हणली. मग दादा हसायला काय झालं. पोरगी तसं म्हणल्यानं मी तिच्या दारामध्ये वाकून बघितलं. तिच्या दारात होतं येड्या बाबळीचं झाड आणि तिला काय पाहिजे एवढं तर झालंय बाबा आता बर का. म्हणून पोरानो लय रिस्क घ्यायची नाही. तुमची बहीण म्हणून तुम्हाला सांगते सरळ मामाच्या मागे लागायचं. मामाला गोड बोलून राहायचं. तेवढीच मामाची दिली तर पोरं एवढी हसायला लागली बाबा. इथं मामाच बिना लग्नाचा आहे. आम्हाला पोरगी कुठं आणता. मामाची 55 ओलांडली त्याला भेटली नाही.
एवढा आवाज आहे म्हणजे अवघड आहे, पण असो या ठिकाणी चांगला आदर्श या जीवनात काही कमी पडणार नाही. आणि जाता जाता दादांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा. माझ्या वाणीतून अपशब्द गेला असेल तर क्षमस्व. या ठिकाणी सर्व महिला मंडळ आहेत, सुंदर अशी साथ देत आहेत. आणि खरं सांगू, आज दादा तुमच्या कार्यक्रमाला मुलीचं कीर्तन आहे, मुलगी गायला आहे आणि महिला मंडळ टाळ घेऊन उभा आहेत ना, यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जोरदार. का माहित आहे का? हा सन्मान आहे नारी शक्तीचा. मुलीला स्त्रीला सामान्य समजू नका. यत्र नारी अस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवतः. जिथं नारीचा सन्मान आहे तिथं देव सुद्धा वास करतात आणि देव सुद्धा तिथं दंडवत घालतात. आज देवानी सुद्धा तुमच्या कार्यक्रमाला दंडवत घातला असेल, कारण स्त्रियांचा सन्मान होतोय. काही लोक म्हणतात परमार्थामध्ये स्त्री चालत नाही, त्यांना फक्त घरी गेल्यानंतर स्त्री चालते का नाही किंवा काय होतं पाहायचं असेल, नाथबाबांचा गाथा उघडा. नाथबाबांच्या गाथ्यामध्ये स्त्री पुरुष नुसतं सर्च करा किंवा पहा, तुम्ही घरी गेल्यानंतर तुम्हाला कळेल समानता आहे का नाही किंवा अधिकार आहे का नाही. उलट हे करतात ना म्हणून तुम्हाला भेटतंय बरं का. इथून खरं आहे. जिजाऊ होते म्हणून छत्रपती शिवराय होते, मुक्ताबाई होती म्हणून ज्ञानाचा भंडार आपल्याला भेटला, हे कळलं पाहिजे. म्हणून यांचे आभार. मृदुंगाचार्यांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सुंदर असे सिस्टीम आल्या दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या. ओम साई क्रिएशन आमचे चेतन दादा, आमचे रोहित दादा, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होते. विनेकरी बाबा या ठिकाणी आहेत. हा माधव दादा आहेत. हा नाव विसरतो, कसं करावं, सगळ्याची नावं कुठून देणार ठेवावे. त्यांचे आभार. आमचे ॲडव्होकेट काका या ठिकाणी आहेत, आमचे निलेश महाराज, आमचे काका गुरव काका या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे विशाल दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. आधी करून आता आमच्यासोबत आलेत बरं का, पण होती नावाचे कपला असू द्या. आधी करून असणं सर्व कुंभार दादा या ठिकाणी, जगताप काका आहेत. आधी करून संपूर्ण सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आमच्या घराची ताई आहेत, ताई या ठिकाणी आहेत. आधी करून संपूर्ण मंडळी या ठिकाणी. तरुणांनी फार मोठी गर्दी केली म्हणून तुमच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आता 12 वाजून गेल्या, हो द्या आता. पण या ठिकाणी सगळ्यांनी साथ दिला, सगळ्याच्या मनापासून आभार. एवढ्यात थंडीचं ग माय कीर्तन आहे काय बसला म्हणून तुमच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. इकडे अंधारात बसलेल्यांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अंधारात बसून सुद्धा कीर्तन ऐकलो, इकडे कटाड्या माग बसणारे तुमच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नजर चुकीने कोणी राहील असेल क्षमस्व. आमच्या निलेश दादांचे असणारे घरचे सर्व मंडळी त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. इथं आल्यानंतर काका, हा तुम्हीच होता ना काकांनी फार अगदी लेकीसारखं मला वागणूक दिली. खरं आज दादा खरं सांगू, मला परक्याच्या गावात आल्यासारखं वाटलंच नाही, आपल्या लोकात आल्यासारखं वाटलं बरं का. कधीच म्हणजे तुम्ही जाणूनच दिलं ना. आमच्या दिदी या ठिकाणी होत्या मगाशी, त्यांचे आभार. आणि आता सगळ्यासाठी टाळ्या वाजवल्या तरी मी काय मांजर मारलं वे. वाजवाय जरा जोरदार वाजवा, असं थंडी तरी जावी आपली. हा आणि लई पण वाजू नका. बास बास बास. मला तुमच्या गावात जाऊ वाटायचं नाही. एवढं प्रेम दिलं तर माझं काय पण मिशन होत नाही. तुम्ही 3 म्हणला तर 3 वाजेपर्यंत चालू द्या का. आता तर चालू द्या म्हणून ना, या काकाला तिकीट टाकून देईन मी. नका म्हणू, इथं कसं थरथर होतंय आम्हालाच माहित आहे आता. पण फार गोड साथ दिली. या ठिकाणी कोणी राहिलं असेल तर क्षमस्व. या ठिकाणी एक वाढदिवस त्यांच्या मित्र कंपनीने केला, तर एक वाढदिवस आम्हालाही करायचं म्हणून. आणि या ठिकाणी दादांची इच्छा आहे ही रक्षाबंधनला आमच्याकडनं राखी बांधायची त्यांची राहिली. तर आता हो का राखी हाय 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 आणि ती त्यांनीच दिलेली बरं का. तीच मला बांधायची. पण खरंच त्यांचे आभार, सर्वांचे आभार. कोणी राहिलं असेल तर क्षमस्व. या ठिकाणी झालेली सेवा गुरुवर बाबा गुरुवर माझे वडील तुम्हा सर्व मायबापांच्या साधू संतांच्या समर्पित करून सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 राम तुकाराम 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 तुकाराम.